नमस्कार. मी संकल्प फाउंडेशनच्या वतीने आपल्या सर्वांचे पुनश्च एकदा स्वागत करतो. आजच्या या संवाद सारथी वेबिनारला सुरू करण्यापूर्वी आमच्या एन-जी-ओ विषयी एक थोडक्यात माहिती देतो. आमचं एन-जी-ओ संकल्प फाउंडेशन नावाने गेले 13 वर्ष महाराष्ट्र आणि महाराष्ट्राच्या बाहेर ऑनलाईन आणि ऑफलाईन दोन्ही माध्यमातून काम करत आहे. गेल्या 13 वर्षात महात्मा गांधीजींचं खेड्याकडे झालं आणि स्वामी विवेकानंद आणि रामकृष्ण परमहंस यांचं शिवभावे जीवसेवा या तत्वाने आमचं एन-जी-ओ काम करतं. गेल्या 13 वर्षात आम्हाला समाजाची जी सेवा करण्याची संधी मिळाली एन-जी-ओ म्हणून, त्याबद्दल निश्चितच अभिमान वाटतो. मी ग्रामीण भागात अ, ग्रामविकास असेल, पर्यावरण, शिक्षण, आरोग्य यासोबत महिला सबलीकरण अशा विविध क्षेत्रात कार्यरत आहोत. आमच्या एन-जी-ओची एक छोटीशी व्हिडिओ क्लिप या ठिकाणी मी शेअर करतो. निर्माणों के पावन युग में हम चरित्र निर्माण न भूले, स्वार्थ साधना की आंधी में वसुधा का कल्याण न भूले। माना अगम गाध सिंधु है, संघर्षों का पार नहीं है, किंतु डूबना मझधारों में साहस को स्वीकार नहीं है। जटिल समस्या सुलझाने को नूतन अनुसंधान न भूले। निर्माणों के पावन युग में हम चरित्र निर्माण न भूले, स्वार्थ साधना की आंधी में वसुधा का कल्याण न भूले। शील विनय आदर्श श्रेष्ठता तार बिना झंकार नहीं है। शिक्षा क्या स्वर साध सकेगी यदि नैतिक आधार नहीं है। कीर्ति कौमुदी की गरिमा में संस्कृति का सम्मान न भूले। निर्माणों के पावन युग में हम चरित्र निर्माण न भूले, स्वार्थ साधना की आंधी में वसुधा का कल्याण न भूले। आविष्कारों की कृतियों में यदि मानव का प्यार नहीं है, सुजनहीन विज्ञान व्यर्थ है। कोरोना काळात जेव्हा आमच्या सगळ्या फिजिकल ॲक्टिव्हिटी बंद होत्या, आम्ही ऑनलाईनच्या माध्यमातून ऑगस्ट 2020 ला ऑनलाईन वेबिनार सीरीज सुरू केली. त्यात वेगवेगळे विषय घेतले, की जसं ग्रामीण विकास किंवा अ, कृषीशी संबंधित कृषी प्रक्रिया उद्योग, यासोबत शेतीच्या विविध पद्धती, योगिक फार्मिंग, नॅचरल फार्मिंग, मिलेट्स फार्मिंग यावरही आम्ही वेबिनारचं आयोजन केलं. त्यासोबतच त्या संपूर्ण कालावधीत लोकांना खूप सारे मोबाईलची स्क्रीन असेल, टीव्हीची स्क्रीन असेल, कॉम्प्युटरची स्क्रीन असेल, सतत त्याचा वापर वाढलेला होता. तर मग त्यासाठी आम्ही ऑनलाईनच्या माध्यमातून त्यावर कंट्रोल कसं करावं म्हणून विद्यार्थी आणि पालकांसाठी आम्ही ऑनलाईन वर्कशॉप घेतलं. यासोबतच आपले दैवत छत्रपती शिवराय, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, भगवान गौतम बुद्ध यांच्या चरित्रावर देखील आम्ही वेबिनारचे आयोजन केले. हे सगळं करत असताना आम्हाला जाणवलं की अजून आपल्याला काय करता येईल. म्हणून आम्ही खूप लोकांशी चर्चा केली. मी आजच्या 4 वर्षापूर्वी 15 ऑगस्ट 2022 भारताच्या अमृत महोत्सवी स्वातंत्र्य दिनानिमित्त
आम्ही संवाद सारथी या व्याख्यानमालेची सुरुवात केली. तिचा मुख्य उद्देश हाच होता, की जी पण डिफरंट एबल अपंग व्यक्ती आहेत, त्यांच्या जीवन प्रवास जाणून घेणं. आम्हाला असं का वाटलं? कारण जे पण अपंग व्यक्ती आहेत किंवा डिफरंट एबल व्यक्ती आहेत, त्यांच्या जीवनात खूप सारा संघर्ष असतो रोज जीवन जगताना. मग ते जीवन जगत असताना आपल्यातल्या कमी ओळखून त्यावर मात कशी करतात? ते जीवन जगत असताना त्यांच्यातल्या ज्या काही कमी आहेत जीवनातल्या शारीरिक, मानसिक किंवा भावनिक त्यावर मात करत ते आपल्या जीवनाचं बॅलन्सिंग कसं करतात? ते समाज जे शिक्षण घेताना, कुटुंबात वावरताना, समाजात वावरताना त्यांच्या जे काही व्यवसाय असेल, करिअर असेल, नोकरी असेल किंवा खेळ असेल, त्या ठिकाणी ते स्वतःला ॲडजस्ट कसं करून घेतात. अ, त्यासोबतच जेव्हा ते ज्या कुठल्या क्षेत्रात आहे, त्या क्षेत्रात ते स्वतःच्या सगळ्या अडथळ्यांवर मात करत आपल्याला सिद्ध कसं करतात, इतरांसोबत जुळवून कसं घेतात. त्यासाठी संवाद सारखी व्याख्यानमालेची सुरुवात केली आणि निश्चितच मला सांगायला आनंद होईल, की आतापर्यंत 186 वेबिनार झाले. महाराष्ट्रातल्या 36 पैकी जवळ-जवळ 30 पेक्षा जास्त जिल्ह्यातले महानुभाव येऊन गेले. यासोबत कर्नाटक असेल, गुजरात असेल, राजस्थान, छत्तीसगड, उत्तराखंड, उत्तर प्रदेश, दिल्ली, गोवा, जम्मू एंड काश्मीर अशा सगळ्याच क्षेत्रात राज्यातली लोकं येऊन गेली. भारतासोबत नेपाळ देशातले पण महानुभाव येऊन गेले. आणि हे सगळं करत असताना असं जाणवतं, इथं जेवढे महानुभाव आले, ते त्यांच्या क्षेत्रात निश्चितच मास्टर ब्लास्टर असेच आहेत. ते स्वतःला फक्त त्यांचं जीवन नाही जगत, तर ते जीवन कसं जगावं याचा एक आदर्शच समाजापुढे ते ठेवत असतात. म्हणूनच प्रत्येक वेळेस जितकेही महानुभाव इथं येतात, त्या प्रत्येकाकडून आम्हाला नवीन गोष्टी ऐकायला मिळतात, शिकायला मिळतात आणि त्यातनं आम्हालाच नाही तर ऑनलाईनच्या माध्यमातून इतरांना देखील प्रेरणा मिळत असते. मी जास्त वेळ न घेता आपले आजचे वक्ते ओंकारजी यांचा परिचय करून देण्यासाठी बालाजींना विनंती करतो. बालाजी. येस, नक्कीच विशाल सर आणि धन्यवाद. मला खूप दिवसानंतर प्रमुख पाहुण्यांची ओळख करून देण्याची संधी भेटते. अ, आजचे पाहुणे आहेत आपले ओंकार रौंदाळे सर आणि त्यांना 85% दिव्यांगत्व आहे. अ, ते अम्प्युटी आहेत आणि त्यांनी 85% आपल्या अपंगत्वावरती मात करत, जिद्द, आत्मविश्वासाने कर्तृत्वाच्या जोरावर ते एक प्रेरणादायी वाटचाल केलेली आहे. त्यांच्या शिक्षणाबद्दल त्यांचं अकॅडमिक बॅकग्राऊंड बी-एससी झालेलं आहे. सोबत बी-एससी डी-एम-एल-टी केलंय त्यांनी आणि त्यांनी हे पदवीचं शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांना विशेष क्रिकेटची देखील आवड आहे. क्रिकेटसोबतच अभिनय, ॲक्टिंगमध्ये देखील ॲक्टिंगची देखील त्यांना छंद आहे, हॉबी आहे. आणि ओंकार सरांबद्दल सांगायचं म्हणजे ते महाराष्ट्र व्हीलचेअर क्रिकेट संघाचे कॅप्टन, कर्णधार असून अ, त्यांनी व्हीलचेअर क्रिकेट असोसिएशन महाराष्ट्र अ, ही देखील संस्था त्यांनी स्थापन केली आणि त्याच ठिकाणी ते सेक्रेटरी म्हणून देखील अ, पद आजमावत आहेत. दिव्यांग खेळाडूंना क्रीडा क्षेत्रात व्यासपीठ मिळवून देण्यासाठी आणि त्यांच्या क्रीडा कौशल्याला प्रोत्साहन देण्यासाठी ते सातत्याने प्रयत्नशील असतात आणि कार्यरत असतात. क्रीडा क्षेत्रासोबतच त्यांनी उद्योजकतेमध्ये आपली स्वतःची ओळख निर्माण केलेली आहे. मेट्रोपोलिस आणि साई फ्लुएन्स डिजिटल पुणे चे ते ओनर आहेत. म्हणजे क्रीडा क्षेत्रासोबतच आपल्याला असं दिसतं, की सरांनी उद्योजकतेमध्ये देखील आपला एक ठसा उमटवलेला आहे. त्यामुळे आपल्याला असं दिसेल एकंदर त्यांच्या प्रवासामध्ये, की
खूप सगळ्या अडी-अडचणी सरांना आल्या असतील, परंतु अडचणीमध्ये संधी आणि मर्यादांना सामर्थ्यात रूपांतरित करणारा त्यांचा हा प्रवास आपल्या सगळ्यांसाठी प्रेरणादायी वाटतो. जिद्द, मेहनत आणि सकारात्मक दृष्टिकोनाच्या बळावरती स्वप्नांना देखील उंच भरारी अशी घेता येते, गवसणी घालता येते, हे त्यांच्या प्रवासातून इथं जाणवतं आणि मला इथे संधी दिली त्याबद्दल धन्यवाद. विशाल सर. धन्यवाद बालाजी. मी पुनश्च एकदा सर्वांचे स्वागत करतो पाहुण्यालाही रकीबाजी. आपण आता जॉईन झालो नरेंद्रजी आणि ओंकार यांना विनंती करतो की धन्यवाद विशाल. त्यांनी त्यांचा जीवन प्रवास आमच्यासोबत शेअर करावा. निश्चितच आज त्यांच्याकडून आम्हाला खूप सारं प्रेरणादायी असं मार्ग मिळणार आहे. खूप खूप स्वागत आहे ओंकारजी. तुम्ही तुमच्या मार्गदर्शनाला सुरुवात करा. थँक्यू सो मच विशाल सर. संकल्प फाउंडेशनचे पण मी आभार मानतो की त्यांनी मला या व्यासपीठावर बोलण्याची संधी दिली. आणि बालाजी सरांनी जे काही माझं मनोगत व्यक्त केलं ते ऐकून मला खूप छान वाटलं. मनोगत त्यांनी जे व्यक्त केलं, कारण त्यांनी जे मनोगत माझं व्यक्त केलं म्हणजे मी पण सर्वसामान्यप्रमाणेच आहे, पण त्यांनी आज माझ्याबद्दल जे मनोगत व्यक्त करतं तर खूप छान केलं. थँक्यू सो मच. आणि माझा जीवन प्रवास इथं मांडण्याची संधी दिल्याबद्दल संकल्प फाउंडेशनचे पण मी आभार मानतो. आणि जे संकल्प फाउंडेशनच्या माध्यमाने तुम्ही सर काम करताय किंवा तुमची सर्व टीम काम करते ती खूप मोठी गोष्ट आहे. कारण सध्याच्या या धावत्या युगामध्ये कोणी असं समाजसेवा करत नाही सर, किंवा कोणी जे तुम्ही म्हणले की दिव्यांगांना प्रत्येक पावला-पावलावर अडचणी येतात किंवा टप्प्या-टप्प्यावर अडचणी येतात. हे एकदम बरोबर आहे. पण त्यांच्यावरती दिव्यांग म्हणतो सॉरी, की जे आपले डिफरंट लेवल पर्सन ते कसे मात करून पुढे जातात, हे पण एक सांगण्याची गोष्ट आहे. आणि ह्याच्या आधी पण आपल्या संकल्प फाउंडेशनच्या वेबिनार मध्ये 180 जण येऊन गेलेले. खूप चांगलं वाटतं की प्रत्येक जण प्रत्येकाला एक मोटिवेट करत असेल किंवा प्रोत्साहन देत असेल, की त्यांचा जीवन प्रवास सांगून की जगण्याची एक उमेद देत असेल किंवा लाईफ हे काय असते त्यांच्या शब्दात सांगत. आणि अशी मला संधी मिळालेली त्याबद्दल थँक्यू सो मच. तर माझ्याबद्दल सांगायचं झालं की मी सुरुवातीपासून जन्मापासून अपंग नव्हतो. काही वर्षांपूर्वी माझा कार ऍक्सिडेंट झाला होता, पण ऍक्सिडेंट व्हायच्या अगोदरचं माझं जे आयुष्य होतं ते सर्वसाधारण माणसांप्रमाणेच होतं. जसं की मी हडपसरला साधना शाळेमध्ये माझं शिक्षण झालं. राहायला मी वालोडी गाव येथे होतो पुण्यामध्ये. आणि जसं सर्वसाधारण मुलांचं कॉलेज लाईफ असतं, स्टुडंट लाईफ असतं, तसं माझं गेलं. मला लहानपणापासूनच क्रिकेटची खूप आवड होती. असं वाटत होतं की बाबा आपण देखील मोठं होऊन कुठल्या तरी एखाद्या स्टार क्रिकेटर बनावं, देशासाठी खेळावं. असं मला लहानपणापासूनच वाटत होतं की प्रत्येक जण विचारायचे मला की तू मोठेपणी काय होणार. शाळेमध्ये पण बऱ्याचदा असं व्हायचं की प्रत्येक विद्यार्थ्यांना शिक्षक विचारायचे की तू काय होणार. तर काही म्हणायचे मी डॉक्टर होणार, काही म्हणायचे मी पोलीस होणार, मी सांगायचो मी क्रिकेटर होणार. असं म्हणजे ते क्रिकेटचं वेळ मला लहानपणापासून होत होतं. आणि एज्युकेशन बॅकग्राऊंड माझं मी BSc MLT केलेलं, सायन्स झालं होतं माझं. 11वी-12वी सायन्स केलं. त्यानंतर माझे वडील एका खाजगी कंपनीमध्ये, पॅथॉलॉजी कंपनीमध्ये जॉबला होते. त्यानंतर त्यांनी फ्रँचायझी चालू केली मेट्रोपोलिसची. आणि त्यांच्यासोबत मी देखील लॅब टेक्निशियन म्हणून पॅथॉलॉजीच्या क्षेत्रामध्ये मी काम करायला सुरुवात केली. त्यावेळेस सगळ्यात प्रथम आम्ही फुरसुंगी येते, हडपसरचं जे फुरसुंगी आहे, तिथं वडिलांनी सर्वात प्रथम मला सपोर्ट केला की पॅथॉलॉजी बिझनेसचा मला त्यांनी चालू करून दिलं. त्यावेळेस माझं फर्स्ट इयर होतं ग्रॅज्युएशनचं. नुकतंच BSc मेडिकल लॅब टेक्निशियनला मी ऍडमिशन घेतलं होतं आणि फर्स्ट इयरला मी होतो. आणि फर्स्ट इयरला माझी संडे बॅच होती, त्यामुळे मग वडिलांनी मला फ्रँचायझी चालू करून दिली तिकडे फुरसुंगीला. आणि मग मी पण ब्लड सॅम्पल घ्यायला जायचो, होम विजिट करायचो. आणि नंतर नंतर त्याच 2019-20 सालामध्ये कोविड आला होता.
कोविडचे सॅम्पल देखील आम्ही घ्यायचो. कोरोना व्हायरस खूप प्रमाण वाढलं होतं त्यावेळेस 2019 साला. आणि त्यावेळेस मेडिकल फील्डच खूप अग्रेसर होती. म्हणजे अक्षरशः म्हणजे जे मोठमोठ्या कंपन्या असतील ते वर्क फ्रॉम होम देत होते. बऱ्याच कंपन्यांना सुट्ट्या होत्या. शाळा, कॉलेजेस सगळं काही बंद होतं. पण फक्त मेडिकल फील्डची ऍक्टिव्हिटी ती चालू होती त्यावेळेस. त्यामुळे आम्हाला डेली बाहेर पडायला लागायचं. पण आमचं मी आणि माझे वडील सकाळी 6-7 वाजता बाहेर पडायचो ते संध्याकाळी आम्ही रात्री 10-11 वाजता येत होतो. म्हणजे एवढा रश त्यावेळेस कोविड काळात होता सॅम्पलचा. आणि त्यावेळेस नंतर मग पुढे लॅबचं पण माझं कंटिन्यू होतं आणि ग्रॅज्युएशन पण माझं चालू होतं कंटिन्यू. मला कॉलेजचं एक होतं की माझी फक्त संडे बॅच होती. संडे बॅच असल्यामुळे मी एव्हरी संडे कॉलेजला जायचो. बाकी सोमवार ते शनिवार मी माझं लॅब सांभाळायचो. आणि ह्यामध्ये कुठं एक असं खंत वाटत होती की जी माझी आवड होती क्रिकेटची, ती कुठेतरी मला असं वाटत होतं की ती संपून चालली, ती नाहीशी होती. कारण जे मी ते म्हणतो की रिस्पॉन्सिबिलिटी झाल्यावर माणसाच्या भरपूर काही आवडी-निवडी त्या कमी होऊन जातात. तसंच काहीतरी माझं झालं होतं की माझं क्रिकेट माझ्यापासून मला असं वाटतं की लांब चाललंय. कारण जसं मी कॉलेज लाईफमध्ये शाळेत असताना मी क्रिकेट खेळायचो, जसं कामाला वगैरे लागलो, एज्युकेशनचं माझं कंप्लीट होतं, त्यावेळेस मला खेळायला मिळत नव्हतं. तर ती खंत कुठेतरी वाटत होती. पण एक आनंद होत होता की मी कुठेतरी स्वतःच्या पायावर उभा राहतोय. त्यावेळेस माझं वय 19 असेल, फर्स्ट इयरला होतो मी. तेव्हापासून वडिलांनी मला सपोर्ट केला की तू फ्रँचायझी चालू केली, तू फ्रँचायझी सांभाळलं. त्यामुळे मग मी वयाच्या 19व्या वर्षापासून थोडासा वडिलांच्या हाताला हात लावून मी तो बिझनेस चालू केला. आणि 19 गेला, 20 गेला, म्हणजे 2 वर्ष अशी गेली. पण जो 2021 काळ असा होता की तो माझ्या संपूर्ण आयुष्याला वळण भेटलं. कारण हे जे आयुष्य मी आता सांगितलं ते एका नॉर्मल पर्सन प्रमाणे मी जगत होतो. ज्याची स्वप्न मोठी होती. त्याला पुढं मोठा बिझनेस करून जो त्याचा लॅबचा बिझनेस होता पुढे मोठा करायचा होता. स्वतःची स्वप्न साकार करायची होती. घरच्यांची स्वप्न साकार करायची होती. आणि 2021 मध्ये एक असा क्षण आला की ज्याला माझ्या आयुष्याला पूर्ण वळण मिळालं. माझ्या आयुष्याला नाही म्हणता की माझ्या पूर्ण घरच्यांच्या आयुष्याला देखील वळण मिळालं. अ, काळ आता 2021चा मे महिना होता. तेव्हा देखील मला वाटतं तिसरं लॉकडाऊन चालू होतं. आणि नुसतं ते संपण्याच्या वाटेवर होतं मे महिन्यात 2021 मध्ये. आणि माझी त्या दरम्यान माझी आई कोविड पॉझिटिव्ह झाली. तिला कोविडची लागण झाली होती. ती थोडी सिरियस होती. हडपसरमधील नोबल हॉस्पिटलला ऍडमिट होती ती. आणि त्यावेळेस कुठेतरी असं वाटत होतं की यार आपण स्वतःच्या पायावर उभा आहे. आपण सगळं आहे नाही का, की आपण एवढं सगळं केलं पण आपण आईसाठी काय करू शकतो किंवा काय आज एवढी सिरियस आहे. आणि नेमकं मी हॉस्पिटलला भेटायला जायचो तर मला म्हणायचे की घरी घेऊन चल, मला इथं नको. असं ते वाटायचं. मग मी त्यावेळेस आमच्याकडे गाडी नव्हती, जुनी गाडी होती 800 मारुती अल्टो. त्या गाडीत मग आम्ही येणं जाणं करायचो. पण ती पण खूप खराब झाली होती. त्यामुळे एक असा निर्णय घेतला की आता आई डिस्चार्ज होईल. डिस्चार्ज होऊन तिला घरी आणायचं तर आपण एखादी गाडी घेऊ चांगली. तर सेकंड हँड गाडी यायची ठरवलं होतं त्यावेळेस. म्हणजे मित्रांचे वडिलांचे जे मित्र होते त्यांची गाडी होती सेकंड हँड, ती घ्यायची ठरवली होती. मग ती आम्ही म्हणलं की बाबा टू व्हीलर वगैरे घेऊन बघू, जरा वापरून बघू आणि मग त्याची फायनल घेऊ. मग ती गाडी घेऊन आम्ही हॉस्पिटलला आलो. त्या गाडीमध्ये आईला घेतलं, तिला बसवलं, तिला म्हणलं या गाडी तुला घरी नेणार, ही आपली गाडी जमल. आणि त्या गाडी तिला घरी आणलं. आणि गाडी एकदम चांगली होती, व्यवस्थित होती. त्यामुळे घ्यायचा डिसिजन पण आमचा झाला, ती गाडी घ्यायचा डिसिजन झाला. आणि त्यानंतर ज्या दिवशी आईला घरी आणलं त्या गाडीतनं, ती गाडी घरीच होती. त्यानंतर मी ती गाडी म्हणजे चालवली सुद्धा नाही. कारण नंतर परत दुसऱ्या दिवसापासून लॅबचं कामं चालू झाली. सकाळी 7ला उठ, सॅम्पल घ्यायला जा. आम्ही सकाळी 7ला घराबाहेर पडायचो म्हणजे दोन्ही काळभोर पासून ते पार चाकण असेल, पिंपरी चिंचवड असेल, तिथपर्यंतचे पेशंटचे सॅम्पल असायचे. आणि जास्त करून होम विजिटच असायचं. म्हणजे जास्त नाही, कंपल्सरी होम विजिट असायचं. त्यामुळं होम विजिटवर आमचा जास्त भर होता. त्यामुळे फिरणं खूप असायचं. मग ते दुसऱ्या दिवशी गाडी घरी लावून बाहेर पडलो तर नंतर लक्षात नाही. 7 ते 8 ऑलमोस्ट मला तर 10-11 दिवस तसेच गेले. गाडीकडे बघितलंच नाही. आणि असाच एखादा दिवस होता. थांबलो होतो त्या दिवशी काही, मी निवांत बसलो होतो. आणि आई म्हणली होती, "काय करतो?" काय? मी म्हणलं, "नाही, मी जातो जरा." ते गाडी आई त्याची गाडी गाडी घेऊन जरा ते राईड मारून येतो, बघतो कसं काय. आई म्हणत होती, "नको जरा थांब घरी." आणि मामा पण होता माझ्या घरी. त्यावेळेस मामा माझा म्हणजे घरीच होते. मामा, मामी वगैरे
आमची घरीच राहायला आली होती त्यावेळेस त्या काळामध्ये. कारण आईची तब्येत पण त्यावेळेस बरी होऊन आई घरी आली होती. आणि तो सगळा काळ असा झाला होता की मग मी ते ऐकलं नाही कोणाचं, मी गाडी घेतलो आणि गेलो. आणि माझे एक डॉक्टर फ्रेंड आहे, त्यांचे सॅम्पल असायचे माझ्याकडे, कोविडचे सॅम्पल असायचे. परत डॉक्टर आहेत, मग त्यांना घेतलं. माझा एक डॉक्टर फ्रेंड होता, त्याला घेतलं. फक्त त्यांना घ्यायच्या आधी मी हवा भरायला थांबलो होतो एका ठिकाणी. तर मला लेफ्ट साईडला हवा कमी जाणवत होती, मग मी एका ठिकाणी थांबलो. पेट्रोल पंप वगैरे एवढे त्यावेळेस ऍक्टिव्ह नव्हते, काही पेट्रोल पंप बंद होते कोविडमुळे. मग एका ठिकाणी मी थांबलो होतो, युपी बिहारी वाला होते ते. तर त्याची लँग्वेज मला काही कळत नव्हती की तो काय बोलतो, कारण तो फोनवर बोलत होता. मी त्यांना म्हणलं, दादा गाडीमध्ये हवा भरा, नायट्रोजन. मर्सिडीज कार होती, तिला टायर मध्ये नायट्रोजन फिलअप करायचं होतं. ऑलरेडी त्या गाडीमध्ये नायट्रोजन होता आणि मी त्यांना बोललो नायट्रोजन फिलअप करा, पण त्यांनी ऐकलं नाही ऐकलं मला काय ऐकत नाही. ते कॉलवर होते, म्हणजे त्यांच्या बिहारी लँग्वेज मध्ये बोलत होते, मला काही कळलं नाही. मला वाटलं ते माझ्याशीच बोलतात ते. त्यांनी हवा भरली, मी पेमेंट केलं, मी गेलो पुढे. पण मला काही एवढं जाणवलं नाही. फक्त स्पीड ब्रेकर वगैरे आला की थोडा मला जर्क जाणवायचा, की काहीतरी जम्प होतीये गाडी, जर्क होतीये असं. आणि त्या डॉक्टर फ्रेंडला घेतलं, परत माझा एक लॅब टेक्निशियन फ्रेंड होता त्याला घेतलं आणि गेलो लॉंग रूटला. लॉंग रूटला मग आम्ही असं येरोडा, विश्रांतवाडी, त्या रोडला मला काही एवढं वाटलं नाही, कारण 50-60च्या स्पीडला आसपास सिटीमध्ये 50-40-50च्या स्पीडला गाडी होती. त्यामुळे मला काही एवढं वाटलं नाही. पण जसं विश्रांतवाडी, देहू तळेगाव करत मी परत आपलं पुण्याच्या दिशेने यायला निघालो. बावधन साईडनी, किवळे चित्त साईडनी. म्हणलं की कोथरूडवरनं परत आपण सिटीमध्ये घुसू. मग तळेगाववरनं पुन्हा जसं आम्ही आतमध्ये आलो, तळेगावच्या पुढनं जसं किवळे ब्रिजचा मला ब्रिज लागला. माझी गाडीची स्पीड हायवेला असेल एक 100-90 स्पीड असेल माझी हायवेला. पुणे मुंबई एक्सप्रेसवेच्या हायवेला किवळे पासून 90-100 स्पीड होती. आणि त्या स्पीडला अचानक गाडीच्या डाव्या साईडचा टायर फुटला, बस्ट झाला. तर त्या क्षणी विथिन सेकंड, म्हणजे मिली सेकंड मध्ये गाडी ड्रिफ्ट झाली म्हणजे मी गाडी ड्राईव्ह करत होतो, तर माझी गाडी फिरली. त्या साईडला माझी गाडी आली, म्हणजे डाव्या साईडला माझी गाडी आली. 1 मिनिट. सॉरी, थोडं डिस्टर्बन्स आला होता मध्ये. आय एम ऑडेबल, आवाज येतोय माझा? येस येस. ओके, सॉरी. मधलं मला थोडं पॉज करायला लागलं. ठीक आहे. तर जसं मी किवळेजीच्या ब्रिजला चढलो पुढे, तर माझ्या गाडीचा डाव्या साईडचा टायर फुटला आणि गाडी ड्रिफ्ट झाली. तर जशी ड्रिफ्ट झाली तर गाडी जवळ माझी 50-60 मीटर पर्यंत अशी फरफडत गेली. जो ब्रिजचे जे सेफ्टी एरिया असतात वरती, त्याला गाडी धडकून जवळ 60 मीटर माझी गाडी फरफडत गेली. आणि सगळा गाडी जेव्हा स्टॉप झाली, सगळा गाडी धूर आला होता, तो ऑइलचा वास स्मेल येत होता. पण मग मी पहिलं त्या दोघांकडे बघितलं, कारण त्या दोघांची रिस्पॉन्सिबिलिटी होती माझ्यावर. त्या दोघांना मी आणलं होतं. डॉक्टर बाजूला बसले होते, त्यांना काही झालं नाही. माझा मित्र होता, त्याच्याकडे बघून बघितलं, त्याला काही झालं नाही. थोडासा असा मी श्वास घेतला की बाबा काही झालं नाही कोणाला. पण दुसऱ्या क्षणी मी जेव्हा खाली माझ्या पायाकडे बघितलं, तर तो जो सेफ्टी बॅरियर होता रोडचा, ब्रिजवरचा, तो गाडीच्या आतमध्ये आला होता आणि डायरेक्ट माझ्या पायात घुसून पायाचे 2 भाग केले होते. म्हणजे तो क्षण मला अजून आठवतो, डोळ्यासमोरनं जात नाही माझ्या. ज्यावेळेस मी बघितलं त्यावेळेस मसल्स असे माझे बाहेर आले होते, मांडीतले सगळे मसल्स असे बाहेर आले होते. एक्सप्लेन करायला पण मला कसं तरी होत होते. आणि आपले मसल्स मला दिसत होते, जसं आपलं हार्ट बीट करतो ना, तसे ते मसल बीट करत होते. ब्लड सगळं असं ओव्हरफ्लो होत होतं, रक्त जास्त प्रवाहात वाहत होतं. जसं मी डॉक्टर मी ते बघितलं, डॉक्टर देखील शॉक झाला. डॉक्टरचे डोळे मोठे झाले. एकदम त्याला घाम फुटला ती सिच्युएशन बघून माझी, की काय झालं अचानक. तो शॉक झाला, त्याला काय करू कळत नव्हतं. पण त्यांनी पण एक शॉक घेतला. तो बोलला, तू थांब इथं 2 मिनिटं थांब. मित्र माझ्या मागच्या साईडनी बाहेर पडले, डॉक्टर या साईडनी बाहेर पडले. जे लोकल पब्लिक होतं आजूबाजूचं ते गोळा झालं. ते मला ओढून काढायला बघत होते, पण डॉक्टर बोलला, त्याला त्याला ओढून काढू नका. जर तुम्ही त्याला ओढून काढताल तर 2 पार्टमध्ये डिवाइड होईल आणि ते जीव जाईल. कारण तो पत्रा पायाच्या आरपार घुसला होता आणि ओढून काढला असता पुढचा भाग पुढे, मागचा भाग मागे असं झाला. आणि डॉक्टर म्हणले, पहिला पत्रा कट करा. पत्रा कट केल्यानंतर पत्रा बाहेर काढून मग त्याला बाहेर काढा. जवळजवळ तिथं 200-250 पब्लिक जमा झालं होतं.
तासाभरात 200-250 पब्लिक जमा झालं होतं. तासाभराचा विलंब का लागला? कारण तिथे रेस्क्यू टीम आली, ॲम्ब्युलन्स आली, फायर ब्रिगेडवाले आले, पोलीस होते, बचाव दल होते. पण कोणाकडेही गॅसचा तर नव्हता. जो तो पत्रा होता, तो कट करण्यासाठी कोणाकडेही काही उपकरण नव्हतं, साधन नव्हतं. तो पत्रा कसा कट करावा? कारण तो दिसताना आपल्याला रोडला कधी आपण बघत नाही. जे रोडला डिव्हायडर असतात ना, ते पत्र्याकडे आपण कधी बघत नाही. पण तो एवढा जड असतो ना, खूप जड असतो आणि तो 2-3 माणसाला पण देखील असा उचलायला थोडा त्रास होतो. त्यामुळे तो पार्ट कट करायचाच होता. तो कट करून मग मला बाहेर काढायला यायचं. तोच एक ऑप्शन होता. जवळजवळ तासाभराचा विलंब झाला तिथे. तिथं मीडियावाले आले, न्यूज चॅनलवाले आले. सगळेजण ते न्यूज कव्हर करायला लागले. पण हे जे सगळं ते घडत होतं, तिथे मला असं वाटत होतं, की मी आता संपलो. आता माझं इथं पुढं आता आयुष्य पुढं काही नाहीच आहे. कारण लोकांचे जे कमेंट्स होत्या ते कानावर पडत होत्या, की "अरे, आता हा वाचत नाही." काही लोकं म्हणतात, "त्याच्या नळाला पाणी वाहतं तसं ह्याच्या पायातलं रक्त वाहतं. संपला आता हा. हा काही वाचत नाही." पण डॉक्टरनी शेवटपर्यंत माझी साथ दिली. डॉक्टरनी ॲम्ब्युलन्स आली 10 मिनिटात. ॲम्ब्युलन्समधनं सलाईन काढले, इंजेक्शन्स काढले आणि गाडीमध्येच मला ट्रीटमेंट चालू केली. पुणे-मुंबई एक्सप्रेसवेवर हायवेला माझी ट्रीटमेंट चालू होती ऑन द स्पॉट गाडीमध्ये. आणि मला कुठेतरी असं मी निगेटिव्हली होत चाललो होतो, की संपलं आता सगळं. तुम्हाला सांगतो, की साक्षात मृत्यू म्हणजे काय असतं, ते मी डोळ्यासमोर अनुभवलं. कारण की विथिन सेकंडमध्ये तुमचं लहानपणापासून ते आत्तापर्यंतचं आयुष्य फ्लॅशबॅक सारखं तुमच्या डोळ्यासमोरून जातं. तुमचं बालपण असेल, तुमचं स्कूल मेमरीज असेल, कॉलेज मेमरी असेल, आई-वडिलांसोबतचे जे काही क्षण असतील, ते एकदम फ्लॅशबॅक सारखे तुमच्या डोळ्यासमोरून जातात. आणि तुम्ही काहीच करू शकत नाही. एकदम स्तब्ध राहतात आणि डोळ्यासमोर पूर्ण असा अंधारी ब्लॅकआउट येतो. तर तुम्ही डोळे जरी उघडे ठेवले असतील तरी तुमच्या डोळ्यासमोर ब्लॅकआउट असतो आणि एकदम फ्लॅशबॅक सारखं डोळ्यासमोर ते जातं. आणि माझा बीपी खूप लो होत होता. कारण ब्लड एक्स्ट्रा वाहत होतं, श्वास घ्यायला त्रास होत होता, बीपी लो होत होता माझा. आणि फक्त डॉक्टरचे शब्द माझ्या कानावर होते, फक्त डोळे उघडे ठेव, झोपू नको. आणि जो फ्रेंड होता, मित्र होता माझा एक लॅब टेक्निशियन, तो तोंडावर पाणी मारत होता. डॉक्टर त्याला सांगत होते, "तोंडावर पाणी मार, त्याला झोपून देऊ नको." ओके. तर मी फक्त होशमध्ये राहायचा प्रयत्न करत होतो आणि डोक्यात एक विचार, तेव्हाच पॉझिटिव्ह विचार आणला, की झालं ते झालं. माझा पायात पत्रा अडकलेला, पाय कापावं लागलं तरी चालेल, मला इथनं बाहेर पडायचं. डोक्यात एक थॉट ठेवला, की मला माझे फ्युचर गोल जे आहेत ते मला अजून आत्मसात करायचे. माझे आई-वडील आहेत. मला माझ्या आई-वडिलांसाठी मला जगायचंय आणि मला इथनं बाहेर पडायचं हे मी डोक्यात ठेवत होतो. मी तेव्हाच सगळं ॲक्सिडेंट ज्यावेळेस झाला तेव्हा प्लॅन करत होतो, अरे पाय काही करून मला इथनं बाहेर काढा. पाय तुटला तरी चालेल, मी क्रीम लावेल, क्रीम पाय लावून जगेल किंवा काय, मी तसं डोक्यात ते थिंकिंग येत होतं माझ्या. पण पत्राच निघत नव्हता. तासभर सगळ्या ह्या गोष्टी दिल्या. माइंडसेट फक्त एवढंच होतं, की इथनं मला बाहेर पडायचंय. बीपी कंटिन्यू लो होतोय. मला घामाने पूर्ण मी भिजलोय. त्या तोंडावर पाणी मारणं चालू आहे. तोंडावर मारणं चालू आहे, की तू होश नको होऊ. आणि कोणीतरी तासाभरानंतर गॅस कटर आणला. गॅस कटर आणून स्टेअरिंगचा पुढचा पार्ट जो असतो, स्टेअरिंग कट केलं. कारण तो पत्रा अडकला होता. स्टेअरिंग जोवर काढत नाही तोवर तो पत्रा निघलाच नसता. स्टेअरिंग कट केलं. स्टेअरिंग कट केल्यानंतर पत्र्याला उचलायला जागा मिळाली. तो पत्रा कट करून तो पत्रा बाहेर काढला आणि ज्यावेळेस मला डाव्या साईडने बाहेर काढत होते, तर त्यावेळेस फक्त स्किन राहिली होती. मांडीपासून अख्खा खालचा भाग वेगळा झाला होता माझा. ते फक्त स्किनच्या भरोश्यावर तो पाय राहिला होता माझा. आणि पेन एवढं होत होतं, की ते शब्दात सांगू शकत नाही. कारण असं साधं आपल्याला नखाला टोचलं किंवा नख जरी निघलं, तर एवढी आपल्याला वेदना होतात. पण त्यावेळेस जे पेन मी सहन केलं, त्यानंतर मला एक कुठलं छोटे-छोटे पेन किंवा छोटं-मोठं खरचटलं लागलं असेल, ते मला काही वाटत नाही. कळून पण येत नाही मला. ते एवढं पेन त्यावेळेस मला झालं होतं, की पाय माझा अख्खा वेगळा झाला. फक्त स्किनच्या जीवावर माझा पाय राहिला होता. तर तसंच मला ॲम्ब्युलन्समध्ये टाकलं आणि डॉक्टरच्या सतर्कतेमुळे संचितीमध्ये ऑपरेशनची तयारी पण झाली होती. आणि ॲम्ब्युलन्सला मी यातला एक मेसेज देतो तुम्हाला, की कधी पण सगळ्यांसाठी हा मेसेज देतो, की कधी पण तुम्ही रस्त्यावर असाल, गाडी चालवत वाहन चालवत असाल, तर नेहमी ॲम्ब्युलन्सला रस्ता द्या. कारण तुम्हाला माहीत नाही, की त्या ॲम्ब्युलन्समध्ये कुठला पेशंट जात असेल. ठीक आहे. कारण मला तुम्हाला सांगतो, मी पिवळे एक्झिटपासून संचेती हॉस्पिटलला 10 मिनिटात पोहोचलेलो. कोणाचा विश्वास बसत नाही. 10 मिनिटात त्या ॲम्ब्युलन्सचे जे ड्रायव्हर होते, त्यांनी मला 10 मिनिटात पिवळे एक्झिटपासून पुणे-मुंबई एक्सप्रेसपासून संचेती हॉस्पिटलला नेलं. 10 ते 12 मिनिटात तिथं पोहोचलो होतो. आणि मी होशमध्ये होतो. कारण मला हे सगळं डोळ्यासमोर दिसतं. कारण
त्यांनी जे मला सलाईन आणि इंजेक्शन दिले होते, त्यामुळे मी होशमध्ये राहिलो. हॉस्पिटलला जास्त होशमध्ये राहिलो. ते दुखणं सहन करत राहिलो. आणि इमर्जन्सी वॉर्डला मला नेलं. त्यावेळेस अजून जास्त पेन व्हायला लागला मला. कारण ते जे सेन्सेशन होतं ते नाहीसं होत होतं. दुखणं अख्खं जाणवत होतं. मी माझ्या डाव्या पायाने उजव्या पायाला स्पर्श करायचा प्रयत्न करत होतो. पण मला काहीच जाणवत नव्हतं, की माझा उजवा पाय आहे का नाही. जसं मुंग्या येतात आणि नुसतं असं ठस, 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 ठस करतं. असं वाटत होतं की कोणतरी हातोडा मारलाय, भुगा केलाय पायाचा असं वाटत होतं. फक्त मी एकदाच गाडीमध्ये बघितलं पायाकडे, त्यानंतर मी पुन्हा बघितलंच नाही. कारण मला माहित होतं माझ्यासोबत काय झालेलं आहे. आणि ज्यावेळेस ऑपरेशन थिएटरमध्ये घाई गडबडीने मला हालचाल करायला लागली. मला डावीकडे करत होते, उजवीकडे करत होते. तेव्हा मला खूप त्रास होत होता. परत पाठीमागं प्लेट ठेवायची एक्सरेची. पण मला खूप त्रास व्हायला लागला आणि मी खूप ओरडायला लागलो जोरजोरात. मग ते माझं ओरडणं बघून डॉक्टरनी मग मला मानेपासनं डायरेक्ट भुलीचं इंजेक्शन दिलं. आणि टोटली भुलीमध्ये गेलो. मला बेशुद्ध झालो. त्यानंतर मग माझं ऑपरेशन वगैरे केलं. ऑपरेशनला थोडी जाग येत होती. मोठा असा व्हाईट फ्लॅश मला डोळ्यासमोर जाणवत होता. माझे हात बांधले होते. एक पाय बांधला होता आणि 2 हात बांधले होते माझे त्यावेळेस ऑपरेशन. तर मला कळत नव्हतं. आणि मी होशमध्ये कधी आलो ते मला आठवत नाही की दिवस एक्झॅक्टली कुठला होता. होशमध्ये आय थिंक मी दुसऱ्या दिवशीच आलो. फक्त तेव्हा पण माझ्या तोंडात ऑक्सिजन टाकला होता. पाईप ऑक्सिजन होता माझ्या. हात बांधले होते. त्यावेळेस मी पाणीसाठी ओरडत होतो, "पाणी द्या, पाणी द्या." पण मला कोण पाणी देत नव्हतं. म्हणत होते, "तुम्ही आता होशमध्ये आला, आता पाणी पिऊ नका." त्यांनी हॅलो? पांढरं पांढरं होती त्याच माझा आवाज येतोय? हो, तर येतोय. मी केलं केलं unmute. अच्छा, ओके, ओके, ओके. तर नंतर डॉक्टर आले मला बघायला. मग तो ऑक्सिजन मास्क काढला माझा. ऑक्सिजनची कमी होती मला त्यावेळेस. मग पाईप जो होता ऑक्सिजनचा तो गळ्यातनं काढला आणि नॉर्मल मला मास्क लावला. मग मला विचारते, "तू शांत राहा. तुला काय झालं? तुला कळतंय का तुझ्यासोबत?" मी थोडा मास्क काढून बोललो, "हो, मला माहिती आहे माझ्यासोबत काय झालंय. आणि माझा पाय गेलाय." डॉक्टर एकमेकांकडे बघत राहिले, की अरे याचा पाय गेलाय आणि हा हा असा माइंडसेटने बोलतोय, त्याच्यासाठी काहीच झालं नाही याच्यासोबत. मला माहित होतं माझ्यासोबत काय झालंय, पण आता त्या गोष्टीचा मला विचार करायचा नव्हता, की जे माझ्यासोबत झालेलं आहे. मला पुढचा विचार करून मला पुढे चालायचं होतं. आता त्याच गोष्टीचा जर मी विचार करत असलो, खचून रडत बसलो असतो, तर मी अजून जागेवर असतो. मला माहित होतं, की मला यातनं बाहेर पडायचंय. त्यातनं मी बाहेर आलोय. जे मी गाडीत असताना डोक्यात ठेवलं होतं, की नाही मला फक्त इथनं बाहेर पडायचंय. मी बाकीचं काही नाही. मी तिथनं बाहेर आलो. मी हॉस्पिटलमध्ये पण मग मी त्याच माइंडसेटने होतो, की बाबा ठीक आहे चल, थोडे दिवस बेड रेस्ट आहे वगैरे. जखम अजून बरी झाली नाही, जखम होत्या. परत स्किन क्राफ्टिंग करायचं होतं डॉक्टरांना माझं मोठं. कारण की उजव्या पायाला माझ्या काहीच नव्हतं, मास्क नव्हतं, काही नव्हतं. त्यामुळे स्किन क्राफ्टिंग करायचं होतं. त्यामुळे हॉस्पिटलला थांबणं गरजेचं होतं. जवळ-जवळ खूप वेळ म्हणजे 20-22 दिवस मी हॉस्पिटलला त्यावेळेस होतो. पण ह्याच्या दरम्यान भरपूर काही गोष्टी झाल्या होत्या. माझ्या फॅमिलीमध्ये भरपूर गोष्टी झाल्या होत्या. त्या मी सांगतो. त्यावेळेस माझ्या वडिलांना कळलं की ॲक्सिडेंट माझा झालेला आहे. त्यावेळेस त्यांना ते एकदम शॉक झाले. ते शॉक ते हाय त्या कंडिशनमध्ये त्यांच्या मित्रांना घेऊन हॉस्पिटलला आले. आणि त्यावेळेस त्यांनी माझी कंडिशन बघितलं. त्यांना खूप वाईट वाटलं. टेन्शनमध्ये आले. साहजिक आहे कुठल्या वडिलांना वाटेल की बाबा आपल्या मुलाचं असं असं ते रूप बघावं. कोणालाच वाटणार नाही. कोणी कधी कल्पना पण केली नव्हती आणि साक्षात असं घडलं. मग तो एक वेगळाच सीन असतो, की तुम्ही विचार करा, की कधी आपण असे विचार पण करत नाही, की आपल्या घरातल्या किंवा कोणा व्यक्तीचं असं व्हावं, की अचानक आपल्या डोळ्यासमोर असं बघायला मिळतं, त्याचा पाय गेला. असं झालेलं. त्याच्यामुळे थोडं ते खचून पण गेले होते त्यावेळेस. पण ते दुःख बोलतो ना आपण, की खूप त्यांनी मनात ठेवलं होतं त्यावेळेस. आणि माझ्या आईला लगेच सांगितलं नव्हतं. का? तर माझी आई कोविड पॉझिटिव्ह नुकतीच बरी आली होती. त्यामुळे 1-2 दिवस आईला काही सांगितलं नव्हतं. आणि अशा सिच्युएशनला आपण एक्सेप्ट करतो, की आपले जे मित्रमंडळी असतात, त्यांनी धीर द्यावा आपल्या आई-वडिलांना किंवा आपल्याला धीर देण्यासाठी ते हॉस्पिटलला यावे आपल्यासोबत. तुम्हाला सांगतो जे माझ्यासोबत मित्र होता, गाडीत गाडीत सुद्धा मित्र होता आणि माझा फ्रेंड सर्कल चांगला होता त्यावेळेस. म्हणजे लिटरली ज्यावेळेस माझं लॅब चालू ऑफिस बिझनेस माझं चांगला होता. त्यावेळेस माझे मित्र जे होते ते माझ्यासोबत कंटिन्यू असायचे. एकाच फील्डचे असल्यामुळे कंटिन्यू आम्ही सोबत तेच, सोबत खा, सोबत हे. मी तुम्हाला सांगेन सकाळी जे 7:00ला बाहेर पडायचो, रात्री 11:00ला यायचो. मग दुपारचं जेवण त्यांच्यासोबत, रात्रीचं जेवण त्यांच्यासोबत. लिटरली एवढी घट्ट मैत्री होती, की माझ्या आईला आई-वडिलांना बाबा म्हणायचे. एवढी घट्ट मैत्री होती. एका तासात जेवलेलो होतो आम्ही. पण त्या सिच्युएशनला ते काही मला बघायला आले नाही. आणि मला वाटत होतं, की ते येतील आज नाही उद्या येतील बाबा ICयूमध्ये त्यामुळे सोडत नसतील.
जनरलला गेल्यावर सोडतील हेच माझ्या माइंडसेटमध्ये होतं. पण त्यावेळेस मी काही एवढं लक्ष दिलं नाही की बाबा येतील नाही येतील. पण ह्या सिच्युएशनमध्ये एकच व्यक्ती समोर आली ती म्हणजे माझी बायको. त्यावेळेस माझं लग्न झालं. त्यावेळेस आम्ही कॉलेजला एकत्र होतो. तिच्याबद्दल इथं उल्लेख करतो मी की ज्यावेळेस मी कॉलेजला होतो ऍक्सिडेंटच्या आधी त्यावेळेस फर्स्ट इयरला आमची भेट झाली होती. फर्स्ट इयरला भेट झाली नंतर आमची मैत्री झाली मैत्रीनंतर आमचं प्रेमात रूपांतर झालं. आणि आम्ही असं ठरवलं की आपण लग्न करू. लग्न करायच्या आधी आपण आपल्या घरी सांगू. आपण स्वतःचा एक बिझनेस चालू करू म्हणजे मशीन वगैरे घेऊन मोठी लॅब चालू करू. लॅब चालू केली की आपण आपल्या घरी सांगू. असं काय आमचा माइंडसेट ठरला होता. हे आमचं प्लॅनिंग होतं लग्न करायचं. आम्ही तुझ्या घरी सांगू माझ्या घरी सांगतो कसं होईल. पण हे काही झालंच नाही त्या पिरियड दरम्यान. त्यामुळे ना तिच्या घरच्यांना मी कोणी माहित होतं ना माझ्या घरच्यांना ती माहित होती. तर तिला ज्यावेळेस कळलं लिटरली ती हॉस्पिटलला ज्यावेळेस आली तर तिला आयसीयूला असल्यामुळे सोडत नव्हते. तर ती सगळ्यात पहिले भेटली माझ्या मामांना. माझ्या मामांना भेटली. माझे भाऊ भाऊ लोक माझे सुरुवातीपासून ते आत्तापर्यंत लहानपणापासून माझे भाऊ सोबत आहेत. सगळे भाऊ आणि मी कझन्स आहेत माझे म्हणजे मावस भाऊ आहेत पण सख्या भावापेक्षा मला जास्त जीव लावला जास्त प्रेम करतात माझ्यावर सुरुवातीपासूनच. तर ते त्यावेळेस होते आणि माझ्या भावांना मी ही गोष्ट माहित होती की माझी गर्लफ्रेंड आहे आणि आम्ही पुढे लग्न करणार आहे. तरी भाऊंना माहित होतं पण भावाने तिला सांगितलं तर ती डायरेक्ट हॉस्पिटलला आली. ती म्हणजे मला भेटायचं ते ओमकारला मला भेटायचं ते. पण आयसीयूला असल्यामुळे तेव्हा काही सोडत नव्हते. आणि ती सगळ्यात प्रथम माझ्या मामाला भेटली त्यावेळेस. म्हणजे भावानी मामाची भेट घालून दिली. मामाला विश्वास बसला की ही मुलगी अशी म्हणजे माझी गर्लफ्रेंड आहे आणि आम्ही लग्न करणार होतो वगैरे या गोष्टी. तो म्हणला की तू डायरेक्ट ओमकारच्या आई वडिलांना भेट असं तो म्हणला. आणि त्यावेळेस अ, आईला पण 2 दिवसानंतर ही गोष्ट कळली. पण आईला बाहेरनं कळलं घरातनं कोणी सांगितलं नव्हतं. आईला बाहेरनं कोणाचा तरी फोन आला की ओमकार बरा आहे का ओमकारचं कसं आहे. त्यावेळेस आईला कळलं. त्यावेळेस पण तुम्ही विचार करा कुठल्या पण आईला एखादं जरी कळलं असतं तर ती आई खचून गेली डिमोटिवेट झाली आहे चिडत बसली असती. पण माझ्या आईला ज्यावेळेस कळलं तर ती माझ्या घरात सगळे होते मावशी आजी बहीण देखील होती ते रडायला लागले. माझी आई त्यांना म्हणली शांत राहा कोणी रडू नका. आपल्याला काय झालंय ते आपल्याला कळलं पाहिजे आधी. मग त्यावेळेस आपल्याला अजून त्याचं काय झालं काय आपल्याला माहित नाहीये. मग त्यावेळेस आई थोडी आतनं स्ट्रॉंग होती त्यामुळं त्यांनी बहिणीला आजीला वगैरे थोडा धीर दिला. आणि त्यानंतर मग वर्षाला मामा बोलला की तुला घरी भेटवतो. मग ती माझ्या घरी आली. आई-वडिलांना भेटली. माझ्या आई-वडिलांनी पण थोडा विचार केला. तिला समजवलं, की "तू विचार कर, की तुझं पुढं आयुष्य आहे. आता त्याचा पाय नाहीये, ॲक्सिडेंट झालाय." ती म्हणली, "नाही, मला त्याच्याशी लग्नच करायचंय." दुसऱ्या दिवशी ती पहिलं घरी भेटली. दुसऱ्या दिवशी मला हॉस्पिटलला भेटायला आली माझ्या मामासोबत. मला ऑक्सिजन मास्क लावला होता. मी तिला बघून थोडं हॅपी झालो, की तिला पण थोडं बरं वाटलं मला त्यातून. मग मी ऑक्सिजन मास्क काढली. ती म्हणली, "नको, तू काही बोलू नको, तू शांत राहा." ती म्हणली, "तू बरा होणार आहे आणि आपण लग्न करणार आहे आणि तुझ्या घरचे पण एक्सेप्ट करणार आहे. तू काही काळजी करू नको, तू तुझ्या पायावर उभं राहणार आहे." मला माहिती आहे. तिला म्हणलं, "तर तुझं लाईफ नको सॅक्रिफाईस करू माझ्यासाठी. माझं काय मी कसंही जगेन. पण मला बघ पाय नाहीये. ओके, तुला आत्ता तू माझ्या प्रेमापोटी बोलते, पण पुढं काय? नाही का? तू तुझ्या फ्युचरचा विचार कर. तुझ्या फ्युचर गोल जे तुला लॅब चालू करायची ती स्वतःची त्याच्यावर फोकस कर. फोकस कर. तुझं फ्युचर जग. तुझं लाईफ जग." तिने मला एकच उत्तर केलं, की "आपलं लग्न झालं असतं आधी. लग्नानंतर तुझा ॲक्सिडेंट झाला. तू मला हेच बोलला असता, की मला सोडून जा म्हणून." त्याचं उत्तरच माझ्याकडे नव्हतं. तुझं खरंच आहे, जर माझं जर लग्न झालं असतं तिच्यासोबत, तर लग्नानंतर माझा ॲक्सिडेंट झाला असता. मी तिच्याकडे बोललोच नसतो, की सोडून जा म्हणून. मग त्या उत्तराने त्याच्या प्रश्नाने मला गप्प केलं. मी तिला म्हणलं, "ठीक आहे, मला राहू दे, मग आपण बघू वगैरे." सगळ्या अशा गोष्टी झाल्या. नंतर मग 22 दिवस हॉस्पिटलला होतो मी. 22 दिवसात तिने तिचा जॉब सोडला. तिने तिच्या फॅमिलीला खोटं सांगितलं होतं. त्यावेळेस तिने हॉस्टेलला राहते. जॉबला यायला जायला लांब पडतं म्हणून मी हॉस्टेलला राहते. असं ते खोटं सांगून माझ्या घरी राहत होती. माझ्या आईची काळजी घेत होती. मला हॉस्पिटलला भेटायला जात होती. तर हे सगळं आणि ते 20-22 दिवसात मी पण हॉस्पिटलमध्ये थोडा रिकव्हर होत होतो. मी पॉझिटिव्ह माइंडसेटने चालत होतो. हॉस्पिटलमध्ये भरपूर त्रास झाला. म्हणजे ड्रेसिंगच्या वेळेस त्रास होत होता. ड्रेसिंग करताना स्किन क्राफ्टिंगचं ऑपरेशन झालं त्यानंतर माझं. त्यावेळेस पण भरपूर त्रास होत होता. पण सहन करण्याशिवाय दुसरा काही ऑप्शन नव्हता. मी फक्त एवढं डोक्यात ठेवलं, हे फक्त मला इथं सहन करायचंय. आता जर मी सहन केलं, तर पुढं मी अजून बेटर लाईफ जगू शकतो किंवा मी पुढं काहीतरी आत्मसात करू शकतो. त्यामुळे मला हे सहन करायचंच आहे. त्यामुळे मी जे दुखणं होतं ते आनंदाने सहन करत होतो. म्हणजे असं नाही की माझ्यासोबतच असं का झालं किंवा
खूप वाईट झालं माझ्यासोबत. या माइंडसेटने मी राहिलोच नाही. कारण मला आधीपासून एक पॉझिटिव्ह वाइब्स असतात. पॉझिटिव्ह मी थॉट करत गेलो, की हे दुखणं मला सहन करायचे. असं दुखणं सहन केलं. खूप त्रास होत होता, पण डोळ्यातलं पाणी पण यायचं. पण व्हायचं. ड्रेसिंगच्या वेळेस माझा भाऊ सोबत असायचा, मावस भाऊ सोबत असायचा, मामा सोबत असायचा. ओरडायचो मी जोरजोरात ते सीन वगैरे काढताना. तर त्या गोष्टी अजून मेमरीत आहेत, की जो त्रास सहन झाला. त्यानंतर 20-22 दिवसानंतर घरी आलो मी. घरी आल्यानंतर वर्षा देखील घरीच होती. मग मला माझं ऑपरेशन वगैरे केलं. घरी होतो. डॉक्टरनी प्रॉपर 6 महिने बेड रेस्ट घ्यायला लावली. की तू फक्त घरातल्या घरात चाल. बाकी कुठं बाकीचं हे नको करू. प्रॉपर बेड रेस्ट घे. जखम ओली होती ना, त्यामुळं प्रॉपर बेड रेस्ट घ्यायला लावली होती. स्किन क्राफ्टिंग पण माझी अख्खी मांडी स्किन काढली होती. अख्ख्या डाव्या साईडच्या मांडीची अख्खी स्किन काढून उजव्या पायाला लावली होती. त्यामुळं कंप्लीट बेड रेस्ट सांगितलं होतं. थोडं जरी हल्लं तरी ब्लिडिंग व्हायचं मला. एवढं म्हणजे मला तुम्हाला लिटरली सांगतो बेडवर मी फक्त असा उठून बसायचो आणि असाच स्ट्रेट फॉरवर्ड मध्ये झोपायचो. ना मला डाव्या कुशीवर झोपता येत होतं, ना उजव्या कुशीवर. डाव्या कुशीवर आलं तर डाव्या पायची स्किन, उजव्या कुशीवर तर उजव्या पायच नव्हतं. तर अशी कंडिशन होतं. म्हणजे नुसतं जागेवरच होतं सगळं 3 महिने. त्या 3 महिन्यात सगळं जे माझं काही असेल ते माझ्या मावस भावानी आणि वर्षांनी केलं. म्हणजे जागेवरचं माझं जे काही अंघोळ घालणं असेल किंवा शौचाच्या ज्या गोष्टी असतील त्या सगळं न लाज माझ्या भावानी माझ्या बायकोनी त्यावेळेस ते केलं. आणि मी खूप नशिबवान समजतो की मला वर्षभरची बायको मिळाली. कारण आत्ताच्या काळात तुम्ही म्हणजे बघू शकता की म्हणजे मी कोणाला नावं ठेवत नाही किंवा काय नाही. मी स्वतःला नशिबवान समजतो की माझी चॉईस चुकली नाही. माझी जी चॉईस होती तिच्यासोबत लग्न करायचं, ती माझी चॉईस चुकली नाही. तिने मला आत्तापर्यंत आयुष्यभर साथ देते ही गोष्ट. आणि आमचं म्हणजे मला पाहुणे बघायला येत होते घरी. हॉस्पिटलमधनं आलाय म्हणून भेटायला येत होते, पाहुणे येत होते, वडिलांचे मित्र वगैरे होते. मग ते विचारायचे, "कोण आहे? कोण आहे?" मग थोडंसं चांगलं वाटत नव्हतं. मग निर्णय असा आमचा घेतला की आम्ही लग्न करणार. मग आमचा जो घराचा हॉल होता, घराच्या हॉलमध्येच आम्ही लग्न केलं. आळंदीवरनं ब्राह्मणांना बोलवलं. 2 ब्राह्मण आले आळंदीवरनं. घराच्या हॉलमध्येच मी वॉकरवर वॉकरवर फेऱ्या घेतल्या. त्यानंतर ते सोशल मीडियावर भरपूर ते म्हणजे व्हायरल पण झाले ते इमेजेस, की बाबा नॉर्मल व्यक्तीने एका दिव्यांगासोबत लग्न केलं. म्हणजे प्रत्येकाचा एक माइंडसेट असतो. कोणाला मोटिव्हेशन वाटतं, कोणाला एक कुतूहल वाटतं, कोणाला आश्चर्य वाटतं. पण हे माझ्यासाठी एक जादू आहे. आणि माझ्या आई-वडिलांनी केलेले जे संस्कार आहेत किंवा जे कर्म आहेत माझ्या आई-वडिलांनी जे केले, ते आज मी जिवंत आहे आणि मला वत्सरची बायको मिळाली. आणि दुसरं म्हणजे की सांगण्याचा हेतू असा आहे, की त्या काळात जे आम्ही लग्न केलं 27 मे तारीख बघा बरं का, 27 मे 2021 ला ॲक्सिडेंट झाला. 27 जून 2021 ला लग्न झालं. म्हणजे एका महिन्यात आमचं लग्न झालं. त्याच तारखेला महिन्याभरातच. मग लग्न झालं त्यावेळेस पण तिच्या घरी काही सांगितलं नव्हतं. तिच्या घरी हळू सांगत गेलं. म्हणजे पहिलं तिच्या बहिणीला सांगितलं, मग आईला सांगितलं, मग वडिलांना सांगितलं. मी एक्सेप्ट देखील केलं, की नाही का मुलीची चांगला डिसिजन घेतलाय, नाही का. त्याच्या तिच्या आई आणि आनंद या गोष्टीचा की तिच्या वडिलांनी पण माझी ती निगेटिव्ह गोष्ट बघितली नाही, की अरे याचा पाय गेलाय. त्यांनी पण मला एक्सेप्ट केलं. जे आम्हाला वाटत होतं, की आम्ही घाईगडबडीत लग्न करतोय किंवा काय होईल, तसं काही झालं नाही. तिच्या देखील फॅमिलीने मला एक्सेप्ट केलं. तेवढाच मान-सन्मान मला देतात. आजही मी सासरवाडीला गेले, की तेवढाच मला मान-सन्मान मिळतो. तर या सगळ्या गोष्टी. आणि अ, जे काही 6 महिन्यामध्ये माइंडसेट होता माझा, तो एवढाच होता, की इथनं पुढे पुन्हा आपली लाईफ चालू करायची आणि काही ना काही आयुष्यात करून दाखवायचं. पॉझिटिव्ह माइंडसेटने, की जी लोकं आपल्याला या नजरेने बघतील, की बाबा दिव्यांग आहे, हे ते लोकांच्या मनातनं बदलून टाकायचं. कारण किस्सा काय झाला होता, मला हॉस्पिटलला फॉलोअपला जायला लागायचं दर 15 दिवसात. दर 15 दिवसाला मी हॉस्पिटलला जायचो, संचेती हॉस्पिटलला फॉलोअपसाठी. तर एके दिवशी मी, आई-वडील चाललो होतो गाडीने. म्हणजे आमची जुनी कार होती, मग अल्टो चाललो होतो. तर जाता-जाता एका पेशंटचं सॅम्पल कलेक्ट करायचं होतं, रक्त तपासणी करायची. त्यासाठी मग वडील गेले होते. चांगली म्हणजे चांगल्या घरातली होती ती व्यक्ती, लेडीज होती. आणि तसंच मग वडील सॅम्पल घेऊन बाहेर आले. आता आपण कसं इंट्रोडक्शन करून देतो, की "ये मेरा बेटा है, ये मेरा भाई है" वगैरे. तसं इंट्रोडक्शन वडील करून देत होते, की "देखो मैडम, ये मेरा लड़का है, ये मेरा लड़का है. आपको बोला था ना की मेरा लड़का है, तो ये मेरा लड़का है." तर ती वुमन डायरेक्ट अशी बघत होती माझ्याकडं, निगेटिव्ह नजरेने बघत होती. "अरे क्या हुआ रे इसको? अरे इसका तो पैर चला गया है, इसकी जवानी की मस्ती उतर गई है." म्हणजे एवढे निगेटिव्ह कमेंट्स त्यावेळेस भरपूर झेललेले आहेत मी, माझ्या घरच्यांनी. लिटरली माझ्या वडिलांना पण भरपूर लोकं म्हणत होते, की "तो आता घरात बसून राहील, तो आता चालू शकणार नाही, त्याचा पाय गेलाय."
स्वतः आयुष्यभर बेडवर राहील, तो चालू नाही शकणार. म्हणजे लिटरली एवढं खच्चीकरण करण्याचं काम त्यावेळेस लोकांनी केलं. पण मी माझं वय जरी त्यावेळेस लहान असलं, पण मला एवढं वाटत होतं की लोक ही बोलायलाच असतात. आणि लोकांचा विचार करून जर मी त्या लोकांच्या विचारांकडे लक्ष केंद्रित केलं असतं, तर आज मी स्वतःच्या उभं नसतो राहिलो. कारण तुम्हाला प्रत्येकाला मी एक सांगतो, की बोलणारे भरपूर मिळतात. घरातले असतील, बाहेरचे असतील. फक्त तुम्ही तुमचे फ्युचर गोल्स काय आहेत ते आत्मसात करा आणि त्याच्यावर फोकस करा. कारण लोक ही बोलण्यासाठीच असतात. की गाणं पण आहे, लोगो कुछ तो लोग कहेंगे, लोगों का काम है कहना. ती ऍक्च्युली खरी लाईन आहे. लोकही बोलण्यासाठीच असतात, टचके टोमणे मारण्यासाठी असतात. पण त्यातनं तुम्ही पॉझिटिव्ह वाईब्स घेत तुमची यशाची पायरी कशी चढायची हे तुमच्याकडे. तर त्यामुळे हे लोक असे भरपूर भेटले आहेत. म्हणजे जे 6 महिने होते मी बेडवर होतो. मी बेडवर होतो का तर माझी जखम बरी होत नव्हती, त्यामुळे मी बेडवर होतो. पण लोकांना वाटायचं की अरे आता करू शकणार नाही, आता बेडवरच राहणार. पण तरी पण मी वॉकरवर घरात चालायचो, प्लॅनिंग करायचो. आणि सगळ्यात मेन गोष्ट होती क्रिकेटची. मला त्यावेळेस असं वाटत होतं की अरे आता क्रिकेट संपलं माझ्या आयुष्यात, की आता फ्रंट फूट, बॅक फूट, रनअप हे काय आता आपण काही घेऊ शकणार नाही. क्रिकेट खेळणं तर आता आपलं बंदच झालं. किंवा कार चालवणं मला ते कार यार मला कार पण आता चालवता येणार नाही. अशा गोष्टी येत होत्या मनात. पण मी विचार केला अरे हे आपल्या मनात येतं ते पण आपण ह्याच्यावर पण सोल्युशन पण काढू शकतो. तर मी भरपूर रिसर्च केला. ज्यावेळेस मी 6 महिने बेड रेस्टवर जरी होतो ना, तरी मी भरपूर सर्च करायचो. इंटरनेट होतं घरी, YouTube होता घरी. YouTubeवर टीव्हीवर बघायचो, रिसर्च करायचो, मोबाईलवर बघायचो, की काय कसं करता येईल, परत मी पुन्हा कसं चालू शकतो. है ना? पॉझिटिव्ह विचार मी डोक्यात ठेवला, की मला आता चालायचं तर चालण्यासाठी कुठला प्रोस्थेटिक बेटर आहे, आर्टिफिशियल लेग कुठला चांगला आहे. तो मी सर्च करायचो. मी घरच्यांना दाखवायचो, "हे बघ, काय होत नाही म्हणलं. पाय गेला ना, जाऊ दे बघ, एवढं चांगलं टेक्नॉलॉजी आली." मी घरच्यांना असं दाखवायचो. त्यांना पण वाटायचं, त्यांना पण खूप असं प्रोत्साहन यायचं, की "हां बाबा चालतं ते. एवढी दुनिया पुढे गेली, टेक्नॉलॉजी पुढे गेली. आपला मुलगा पण चालला." मग त्यांच्या मनात अजून ते कुतूहल वाटायचं, अजून चांगलं वाटायचं. आणि क्रिकेटचं मी सहज एक सर्च केलं, डिफरंट लेव्हल क्रिकेट काउन्सिल ऑफ इंडिया, DCCI. डिफरंट लेव्हल क्रिकेट काउन्सिल ऑफ इंडिया. याच्या अंडर बघा ब्लाइंड क्रिकेट येतं, डिफ अँड हिअरिंग क्रिकेट येतं, व्हीलचेअर क्रिकेट येतं, फिजिकल चॅलेंज क्रिकेट येतं. तर मला वाटतं की आपण फिजिकल चॅलेंज क्रिकेट खेळू. पण त्याच्या आधीच माझी ओळख मुंबईच्या कॅप्टन सोबत झाली. माझा चांगला मित्र पण झाला तो, राहुल म्हणून. राहुल रामोडे मुंबईचा कॅप्टन आहे. तर त्याला पहिलं मी सोशल मीडियावर भेटलो. सोशल मीडियावर आमची ओळख झाली. त्यांनी मला मुंबई टीममध्ये आमंत्रित केलं. "तू ये, तू खेळून खेळ, नाही का? तू चांगला बघ, परफॉर्मन्स बघ कसा आहे." आणि मग मी मुंबईला गेलो. तो पण पुण्यात आला. टीम दिली त्याची. पुण्यात पहिली मॅच आम्ही खेळलो टेनिसवर. त्यानंतर मग लेझर बॉलवर मुंबई टीमकडनं मी काही मॅचेस खेळल्या. पण त्यावेळेस असं होतं की मुंबई टीम होती आणि टीम बनवायची ती स्टेटची, महाराष्ट्राची. आणि त्यावेळेस असं होतं की स्टेटची आपली टीम नव्हती महाराष्ट्राची. बाकी प्रत्येक स्टेटच्या टीम होत्या. विजय क्रिकेट इंडियाच्या अंडर प्रत्येक स्टेटच्या टीम आहेत. कर्नाटक असेल, पंजाब असेल, गुजरात असेल, UP, MP, कर्नाटक सगळ्या स्टेटच्या टीम होत्या. फक्त महाराष्ट्र स्टेटची टीम नव्हती. टीम होती महाराष्ट्राची म्हणजे ती होती मुंबईची. कारण मुंबईचं एक वेगळं असोसिएशन आहे. मुंबई क्रिकेट असोसिएशन, महाराष्ट्राचं एक वेगळं असोसिएशन आहे, महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन. तर त्याचप्रमाणे महाराष्ट्राचे एक असोसिएशन बनवायचे होते, ज्याच्या अंडर महाराष्ट्राचं विजय क्रिकेट पुढे चालेल. आणि माझ्यावरती रिस्पॉन्सिबिलिटी म्हणजे डोळे झाकून त्यांनी ठेवली होती. तो एक की तू करू शकतो म्हणून. जे काही खेळाडू पण असतील किंवा व्हीलचेअर क्रिकेट इंडियाचे अभय सर आहेत, प्रेसिडेंट आहेत, ते असतील. ते बोलले की तू करते रे, तू करेगा. आणि मुंबईचा कॅप्टन असेल तो पण म्हणला तू ट्राय कर, की तुझ्याकडनं होते कसं काय तू बघ. आणि मी म्हणलं अरे मी तर आत्ताच हँडिकॅप झालोय. मला 1-2 वर्ष सुद्धा झाले नाही प्रॉपर. आणि हे माझ्यावर एवढा विश्वास दाखवतात म्हणल्यावर मी नक्कीच करू शकतो. कारण त्यातले बरेच खेळाडू असे की जन्मापासून अपंग आहेत. हां. आणि मग मी पण तोच विचार केला, की यार आपण जर टीम चालू केली तर पुण्यातल्या पण खेळाडूंना खेळायला मिळेल आणि ऑल ओव्हर महाराष्ट्रातल्या खेळाडूंना पण खेळायला मिळेल. आणि काही कारणास्तव त्यांना बाकीचे जे असतील त्यांनी पुढाकार नाही केला, पण आपण पुढाकार करून आपण हे चालू करू. तर मग मी काय केलं, की जे 6 महिने होते, 6 महिन्यानंतर सगळं माझं झालं. क्रिकेटचा पण मग मग तो माझा प्रॉब्लेम म्हणजे कुठेतरी आपण सॉल्व्ह होईल. आपण पण कुठेतरी क्रिकेट खेळू शकतो. या गोष्टी मी होता. आणि त्या दरम्यानच मग मी घराच्या बाहेर पडायला चालू केलं होतं. आणि 2022 मध्ये म्हणजे ऍक्सिडेंट होऊन वर्ष सुद्धा नव्हतं झालं. तर मग मी गाडी घ्यायचं ठरवलं. म्हणलं डेअरिंग करू. गाडी आपण कार चालवू. म्हणजे माझ्या मनात अशा गोष्टी कुठल्या ते मला पण माहित नाही. पण मला असं वाटतं, की जर आपण म्हणतो ना
की कोणी जर म्हणतो त्याला इम्पॉसिबल आहे. तर मला असं वाटतं आतनं की आपण पॉसिबल करून दाखवू. तर मला बरेच जण म्हणायचे, "तू कार कशी चालवणार? कारला तुला एक पाय नाहीये. तू कसं चालवणार एका पायावर?" तर मी विचार केला काय हरकत आहे टेस्ट ड्राईव्ह घेऊन बघू. मग मी मित्र होता एक सुझुकीच्या शोरूमला. त्याला म्हणलं मला टेस्ट ड्राईव्ह घ्यायची. तू ऑटोमॅटिक कार घे. ऑटोमॅटिक कारला कसं असतं फक्त एक्सेलेटर आणि ब्रेकच असतो. क्लच नसतो. जसं आपण ऍक्टिव्हा चालवतो ना तसं नुसतं एक्सेलेटर आणि ब्रेकच असतो ऑटोमॅटिक कारला. मग मी टेस्ट ड्राईव्हला घरी गाडी मागवली. पहिल्या एका पायावर मी फर्स्ट टाइम जवळजवळ ऑलमोस्ट 9-10 महिन्यानंतर मी गाडी ट्राय करत होतो. पुढे जसे खात 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 एका पायावर ट्राय करत करत थोडी कच्च्या रोडला गाडी चालवून बघितली. तर म्हणलं जमते. जमते अजून थोडी प्रॅक्टिसची गरज आहे. पण करू आपण. तो एक कॉन्फिडन्स मनामध्ये आला माझ्या. जर मी ते मनात विचार तुम्ही विचार करा. जर मी तो विचारच मनात नसता आला, की मला गाडी चालवायची, तर मी गाडी आतापर्यंत चालवूच नसतो शकलो. माझ्या मनात आलं गाडी चालवायची. मी गाडी मागून पण बघितली आणि चालवली पण आणि मनात माझ्या कॉन्फिडन्स पण आला. म्हणजे सांगण्याचा हेतू काय आहे, की आपल्याला जर कुठली गोष्ट करायची असेल ना, तर त्या गोष्टीची वाट नाही बघायची, की बाबा मेरा टाइम आएगा म्हणतात ना, मेरा टाइम आएगा, मेरा टाइम आएगा. मेरा टाइम आएगा नाही, तो टाइम तुम्हाला स्वतः आणायचा. ठीक आहे. तर तसंच मी म्हटलं की बाबा चला करू. आणि मग गाडी घ्यायचं पण ठरवलं. गाडी पण मग आम्ही स्विफ्ट घेतली. त्यानंतर मी ऑटोमॅटिक स्विफ्ट घेतली. मी चालवायला लागलो. घराच्या बाहेर पडायला लागलो. आणि मला कुठेतरी आनंद वाटायचा की करतोय. अजून एक नेक्स्ट स्टेप म्हणजे पुन्हा मला फ्रँचायझी जी थोडी आमची डगमगली होती. बिझनेस थोडा आमचा डगमगला होता. तो पुन्हा एकदा चालू करायचा होता. मग वडिलांनी मला परत आत्मविश्वासात घेऊन माझा विश्वास दाखवून वानवडीमध्ये लॅब चालू केली. 2022 मध्ये पुन्हा वानवडीमध्ये फ्रँचायझी आम्ही स्टार्ट केली. आणि ती चांगली पण चालली. मग मी सकाळी जायचो लॅबला बसायचो. आले की पेशंट थोडे कमी होते सुरुवातीला. म्हणजे एक स्ट्रगलच म्हणा स्टार्टिंगचा. पेशंट नव्हते. लॅबला बसायचो, यायचो. सुरुवातीला आई माझ्यासोबत असायची. वडील सकाळी लवकर यायचे. सकाळी 7 वाजता वडील लॅबला जायचे. नंतर मी आणि आई पाठीमागनं जायचो 9 वाजता आणि संध्याकाळी 4-5 वाजता रिटर्न यायचो. मग ती सुरुवात बिझनेसची तिथनं स्टार्ट झाली. हळू मग पुढे ती होत गेली आणि वर्षा पण होती सोबतीला. तिचं पण लॅब टेक्निशियन झाले. ती पण BSc MLT झालेलं आहे. म्हणजे आमच्या फॅमिलीमध्ये सगळेच आमचे म्हणजे लॅब टेक्निशियन होते मोस्टली. वडील, सिस्टर, मी, आई. तर या गोष्टी लॅबचा पण बिझनेस मग आमचा हळूहळू स्टेप बाय स्टेप वरती यायला लागला. मग कुठेतरी इन्कम सोर्स पण चांगलं यायला लागलं. आर्टिफिशियल लेगची गोष्ट. आर्टिफिशियल लेग घ्यायचा होता मला. आर्टिफिशियल लेग घेताना पण माझं कारण पैसेच नव्हते. तुम्हाला तो मी सांगतो कारण हॉस्पिटलला एवढा खर्च झाला होता. जे काही कमवून ठेवलं होतं, ते ऑपरेशनच्या ह्याला गेलं, हॉस्पिटलला भरण्यात गेलं किंवा बाकीचे देणं-घेणं जे होतं ते तर कारण गाडी पण गाडीमध्ये इन्व्हेस्ट केलं होतं, गाडीमध्ये गेलं. म्हणजे थोडंसं फायनान्शियल कंडिशन डाऊन झाली होती. मग आर्टिफिशियल लेग मी जो बघितला होता, जसं मी तुम्हाला सांगितलं मी रिसर्च करत होतो. तर ओटोबॉक कंपनी क्लिअरिटी हातीचा पाय 6 लाखाचा येत होतो. कारण तो आर्टिफिशियल लेग असा आहे ना, की हायड्रोलिक आहे म्हणजे चालताना कुठला त्रास होत नाही किंवा ज्या मला गोष्टी अचीव्ह करायच्या, ओके, ट्रेकिंग म्हणा किंवा बाकीच्या गोष्टी असेल, तर त्या गोष्टी त्या पायाने होत होत्या. मग मी डोक्यात तो थॉट ठेवला की मला घ्यायचं. पण कसं घ्यायचं, काय घ्यायचं? हे मी त्या माइंडसेटने विचार केला की कसं करता येईल, काय करता येईल. मग मी म्हणलं की आता आपलं क्रिकेट चालू आहे, सगळं चालू आहे. म्हणलं की स्पॉन्सरशिप आपण करून बघू. मग ऑटोबॉकला मी रिक्वेस्ट केली, काय कसं करता येईल. मग पुण्यातले ऑटोबॉक जे सेंटर आहे ते बोलले की तुम्ही मुंबईला जावं. मुंबईच्या ऑटोबॉक सेंटरला गेलो. मुंबईच्या ऑटोबॉक सेंटरला रिक्वेस्ट केली. मग त्यांनी आपले टाटा ट्रस्ट आहे, रतन टाटा सरांचे जे ट्रस्ट आहे, तिथं मला मेल करायला सांगितलं. तिथं मी मेल केला. माझी कंडिशन काय ती सांगितली. ऑलमोस्ट 50% अमाउंट मला डिस्काउंटमध्ये टाटा ट्रस्टनी मला डिस्काउंट नाही म्हणते ना, माझी जी प्रोस्टेटिकची 50% अमाउंट आहे ती टाटा ट्रस्टने डायरेक्ट ऑटोबुकला पेड केली. मग तिथनं मला अजून पॉझिटिव्ह वाईब द्यायला लागले की राव आपण आपल्यासोबत पॉझिटिव्ह जेवढा आपण पॉझिटिव्ह राहू तेवढ्या गोष्टी आपल्यासोबत पॉझिटिव्ह करतील. कारण घरच्यांचा विश्वास नव्हता की अरे कोण एवढे 3 लाख रुपये तुला पायासाठी देणार नाही का. मी म्हणलं भेटणार आपण करू ट्राय करू. 2 महिन्याची प्रोसेस गेली तर तुम्हाला मला आठवते 2 महिने गेले. मी लेटर लिहून फॉलोअप घेणं हे करणं 2 महिन्यात सगळं मी प्रॉपरली लेटर वगैरे करून फॉलोअप घेऊन 2 महिन्यानंतर मला पॉझिटिव्हली त्यांचा कॉल आला की तुम्हाला 50% अमाऊंट 2,90,000 रुपये सँक्शन झाले तुमच्या आर्टिफिशियल लेगसाठी. मग मी ऑटोबॉकला कॉल केला. ऑटोबॉकवाले पण थोडे शॉक झाले की ऑलमोस्ट 30-40% अमाऊंट सँक्शन होती माझ्यासाठी 50% झाली. तर माझं एज एज पण त्यावेळेस कमीच होतं म्हणजे 22 वय होतं माझं. आणि मला जे फ्युचर गोल्स आत्मसात करायचे होते त्या मी लेटरमध्ये मेन्शन केले होते. त्यामुळे रतन टाटांनी जी हेल्प केली ती पण मी कधी विसरू शकत नाही. म्हणजे माझ्यासाठीच नाही रतन टाटा भरपूर लोकांसाठी हेल्प करत होते, हेल्प करत आहेत आणि तिथनं पुढे पण करत राहतील त्यांची जी ट्रस्ट आहे ती.
तर असं ते आर्टिफिशियल लेगचं पण माझा प्रॉब्लेम सॉल्व्ह झाला. त्यानंतर टीम कशी ग्रो करायची, महाराष्ट्र टीम बद्दल मी तर सांगतो. कारण क्रिकेट हे प्रत्येकाला आवडतं, म्हणजे तो दिव्यांग असू दे किंवा नॉर्मल प्लेअर असतो. तर क्रिकेट खेळण्यासाठी मी म्हणलं की आता खेळाडू आपल्याला पाहिजे. तुम्ही विचार करा, स्पोर्ट्स व्हीलचेअर, एक व्हीलचेअर 50,000ची आहे. ओके, अशा मला कमीत कमी 12 व्हीलचेअर तरी पाहिजे, 11 व्हीलचेअर 11 खेळाडूंसाठी. तर मग त्याच्यासाठी पण काय करायचं, त्यासाठी पण मी विचारत राहिलो, स्पॉन्सरकडे जायचं कसं, काय कसं, या सगळ्या गोष्टी होत्या. सगळ्यात पहिलं रजिस्ट्रेशन केलं, संस्था रजिस्ट्रेशन करून ठेवली, व्हीलचेअर क्रिकेट असोसिएशन महाराष्ट्र. रजिस्ट्रेशन केलं, वरचं ऍफिलिएशन घेतलं, बीसीसीआयचं व्हीलचेअर क्रिकेट इंडियाचं ऍफिलिएशन घेतलं. आणि सगळ्यात पहिलं एक मॅच खेळू म्हणलं, एक टुर्नामेंट खेळू. छत्तीसगडला टुर्नामेंट झाली. त्यावेळेस आमच्याकडे व्हीलचेअर नव्हते. आम्ही जी प्रॅक्टिस करायचो ती खुर्चीवर बसून करायचो. आणि मुंबई टीमकडनं 1-2 व्हीलचेअर घेतल्या होत्या प्रॅक्टिससाठी त्याच्यावर. तर टुर्नामेंटला जायच्या आधी पोरं कशी, प्लेयर कसे गोळा केले मी, की दिव्यांग ग्रुप होते काही. दिव्यांग ग्रुपला फक्त मेसेज टाकला की जे दिव्यांग क्रिकेट खेळण्यासाठी इच्छुक आहे त्यांनी मला कॉन्टॅक्ट करा. तर ऑलमोस्ट 50-60 लोकांनी मला कॉन्टॅक्ट केला. 50-60 लोकांपैकी मी एक दिवस ठरवला की एक सिलेक्शन कॅम्प ऑर्गनाईज करू, ओनली फॉर द व्हीलचेअर क्रिकेट. त्यावेळेस महाराष्ट्र नाव नव्हतं लावलं, काय नाही काय नाही. मला फक्त बघायचं होतं की क्रिकेट प्रेमी कोण आहे. जर महाराष्ट्र नाव लावलं असतं त्यावेळेस सत्तर भरपूर लोक आले. पण पहिलं म्हणलं की मग क्रिकेट प्रेमी मला पाहिजे, नंतर त्यांना आपण स्टेट करू. म्हणून पहिलं क्रिकेट प्रेमींना एकत्र आणलं. 40-50 लोकांपैकी 25-30 जण त्या सिलेक्शन कॅम्पला आले. त्यांची प्रॅक्टिस बघितली. ज्यांना येत नव्हतं त्यांना देखील प्रोत्साहन केलं की तुम्ही पुढं प्रॅक्टिस कंटिन्यू करा. तुम्ही, आणि प्रत्येक वेगवेगळ्या गावात आलं होतं, म्हणजे नगर, नाशिक, चाकण, हिंगोली, परभणी, रत्नागिरी, इथनं ओव्हरऑल ते खेळाडू आले होते. आणि त्यातनं पहिले मी 15 सिलेक्ट केले. 15 सिलेक्ट करून छत्तीसगडला पहिली टुर्नामेंट देखील आम्ही खेळायला गेलो. आणि ती चांगली, आमची टुर्नामेंट देखील चांगली झाली. फक्त एवढंच होतं की आमच्याकडे त्यावेळेस व्हीलचेअर नव्हत्या. दुसरी जी अपोजिट टीम होती ती आम्हाला खेळण्यापुरतं व्हीलचेअर त्यावेळेस देत होती. तर असं ते झालं. त्यानंतर पुण्यात आलो. पुण्यात आल्यावर पुन्हा स्पॉन्सरशिपच्या मागे लागलो. आणि त्यावेळेस म्हणजे एकटाच जायचो, म्हणजे सोबत आई असायची. स्पॉन्सरकडे घ्या, स्पॉन्सरकडे जा, स्पॉन्सरकडे जा. मोठमोठ्या पुण्यातल्या लोकांकडे गेलो, पण काही नाही. आले स्पॉन्सर भरपूर, म्हणजे स्पॉन्सर तर भरपूर हळूहळू मिळाले, स्टेप बाय स्टेप. ज्यावेळेस आम्ही टुर्नामेंट खेळायला लागलो, महाराष्ट्र टीमचं नाव झालं, त्यावेळेस स्पॉन्सर भेटत गेले. आणि रोटरी क्लब ऑफ पुणे सेंट्रलनी ऍट अ टाइम आम्हाला 12 स्पोर्ट्स व्हीलचेअर दिल्या आमच्या स्पिरिट, डेडिकेशन बघून. तर हेच गोष्ट, की तुम्ही जर एखादी गोष्ट कंटिन्यू करत असाल, कुठल्याही असू दे, तुमच्या टॅलेंट स्किल असू द्या, तुमच्यामध्ये स्पोर्ट्स स्किल्स असू द्या, तर ती कंटिन्यू करा. आणि पॉझिटिव्ह माइंडसेटने राहा. मग ती गोष्ट तुम्हाला कुठं ना कुठं घेऊन जाते. आणि मला अनुभव आहे, कारण मी दर दर रविवारी प्रॅक्टिस करायचो. जेवढे काही पुण्यातले खेळाडू होते, 5-6 जण पुण्यातले खेळाडू होते, बाकीचे 7-8 जण बाकीचे जे जिल्ह्यांचे होते ते तिथे प्रॅक्टिस करायचे. पुण्यातले दर रविवारी यायचे. आणि मी ऍप्रिशिएट पण करतो माझ्या सर्व महाराष्ट्रातील खेळाडूंना, की त्यांनी माझ्यावर विश्वास नसता दाखवला तर आज महाराष्ट्र टीम सुद्धा बनली नसती, लिटरली. कारण त्यांनी माझ्यावर विश्वास दाखवला, मी पण त्यांना प्रोत्साहन केलं की तुम्ही या, तुम्ही खेळू शकताय. मग प्रॉपर लेझर बॉल असेल, बॅट्स असेल, हे सगळं आम्ही स्पॉन्सर करत 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 एक एक गोष्टी आम्हाला मिळत गेल्या. आणि महाराष्ट्र टीमचं नाव झालं. महाराष्ट्र टीम मोठ्या लेवलला गेली, नॅशनल लेवल खेळून आली. आणि आता इंडिया टीमसाठी देखील महाराष्ट्रातनं 2-3 खेळाडू खेळत आहेत. आणि आत्ताच आपलं व्हीलचेअर क्रिकेटची जसं नॉर्मल IPL असतं तसं IWPL देखील झालं. आणि त्या IWPL ला मी नाव घेऊ इच्छितो, की जे आपले पुण्याचे नितीन नवने पाटील सर आहेत, त्यांनी आम्हाला खूप मदत केली. त्यांचे जे सोलो टूर हॉलिडे कंपनी आहे, पॉइंट कोड कंपनी, या मार्फत त्यांनी आम्हाला स्पॉन्सर देखील केलं. आणि ॲज अ टीम ओनर म्हणून त्यांनी आम्हाला तिथं IWPL म्हणजे आपली जे व्हीलचेअर क्रिकेटची IPL असते तिथं आम्हाला स्थान मिळवून दिलं. आणि चांगला परफॉर्मन्स देखील झाला. ऑलमोस्ट तिथं 8 टीम्स होत्या. 8 टीम्स मधनं आपण टॉप 4 मध्ये, म्हणजे सेमीफायनल्स पर्यंत गेलो होतो. सेमीफायनलला आपण खोटं नाही बोलत, फक्त 4 रननी हारलो. म्हणजे ते आपलं एक बॅड लक होतं. नंतर IPL नावाची ट्रॉफी आज आपल्याकडे असते, त्या हरकत नाही. पण पुढच्या वेळेस पण नक्कीच महाराष्ट्राकडेही असेल. आणि सांगण्याचा मोटिव्ह हाच, की फक्त ठेवा. म्हणजे तुम्ही दिव्यांग असाल किंवा नॉर्मल पर्सन असाल, तुम्ही पॉझिटिव्ह माइंडसेट ठेवा. पॉझिटिव्ह माइंडसेटने जर तुम्ही तुमच्या गोष्टी करत गेल्या तर नक्कीच तुम्हाला कधी ना कधी त्याचं फळ मिळेल. आणि जर कुठली गोष्ट अर्धवट सोडली तर मग त्याला तुमच्या त्या मागच्या कष्टाला काही व्हॅल्यू राहत नाही. तर ही गोष्ट होती.
आणि अचिव्हमेंट म्हणायला गेले तर अचिव्हमेंट अशा काहीच नाहीये. मी अजून तेवढा मोठा देखील नाहीये. आणि मी म्हणेल मी अजून काहीच नाहीये. कारण मला अजून खूप गोष्टी अचीव्ह करायच्या आहेत. अजून खूप गोष्टी अचीव्ह करून मला ते मांडायचे आणि यातनं काय झालं की लोकांना ती स्टोरी आवडत गेली माझी. म्हणजे मोटिवेशन मिळत गेलं, की बाबा हा हा करतोय तर आम्ही पण का नाही करणार. कारण माझ्याकडे असे तुम्हाला सांगतो, मला आनंद वाटतो की मी सोर्स असेल किंवा काही असेल, माझं अपंगत्व एक कारण आहे, निमित्त मात्र आहे. खरं मी सांगतो, माझं अपंग होणं हे निमित्त आहे, की आपल्या राज्यातील दिव्यांगांना क्रिकेट खेळायला भेटलं. तर माझ्याकडे आता जे खेळाडू आहेत लांब खेडेगाव येतात, खेड्यापाड्यातले येतात, काही जॉब करतात, काही जॉबलेस आहेत. तर मला आनंद वाटतो, की त्यांना खेळायला मिळते. त्यांचा एक आनंद असतो ग्राउंडवर. ते बघण्यात आनंद असतो. आणि कधी पण म्हणजे बॅटिंग असेल, बॉलिंग असेल, तर आमची पॉईंट स्कीम असते. माझ्यापेक्षा जरी चांगला खेळत असेल, तर मी पुढे त्याला पाठवतो. का तर आपल्याकडे कसं प्रत्येकाला चान्स मिळाला पाहिजे, स्किल्स असतात त्या गोष्टी. तर असं असतात. पुण्याला पण चांगली मोठी टुर्नामेंट केली होती आपण रेड झोन म्हणून नेहरू स्टेडियमला. पुण्यातील इंटरनॅशनल जे ग्राउंड आहे, नेहरू स्टेडियम बऱ्यापैकी माहिती आहे. तिथं आपण टुर्नामेंट केलेलं आहे. तर आता चांगल्या स्टेजला पण महाराष्ट्र टीम आहे. महाराष्ट्र टीम मधनं पण इंडिया टीम मधनं खेळायला जातात ते. तर मला त्याचा पण आनंद आहे. आणि बाकीचे ज्या गोष्टी मी करतो, ट्रेकिंग असेल, स्विमिंग करणं असेल, तर ते मला आवडतं. मला जर लोकांना क्वेश्चन मार्क येतो मला बघून. आता ज्यावेळेस माझं लग्न झालं होतं, एक किस्सा सांगतो छोटासा. माझं लग्न झालं होतं. लग्न झाल्यानंतर जागरण गोंधळ करायला लागतं. जागरण गोंधळासाठी जेजुरीला जायला लागतं. तर त्यावेळेस आर्टिफिशियल लिंग नाही, काय नाही, काय नाही. फिक्स होत्या. आपल्या एल्बो क्रचेस असतात त्या होत्या. मी जेजुरीगड एल्बो क्रचवर चढलो. एक जेजुरीगड चढलोय. भोरचा मांढर देवी म्हणजे काळूबाईचा डोंगर देखील मी क्रचेसवर चढलोय. बाकी मी ट्रेकिंग करतो एका पायाने. आता रिसेंटली मी आता मागच्या महिन्यात नाणेघाटला जाऊन आलो. नाणेघाट म्हणजे रिस्की असतो थोडा पावसाळ्यामध्ये, तरी पण मी नाणेघाट हे केला. त्यानंतर म्हणजे असं ट्रेकिंग माझ्या गोष्टी चालूच असतात. का तर फक्त एक पॉझिटिव्ह माइंडसेट. मी निगेटिव्ह गोष्ट आणतच नाही, की बाबा अरे मी इथनं पडेल. अरे मी जर समुद्रात पोहतोय. मी स्विमिंग समुद्रात पण केलेलं आहे. आणि जर मी असं म्हणजे सांगतोय, की मी जर असं निगेटिव्ह गोष्टी आणल्या, की मी पोहतो बाबा, मी डुबलो तर काय होईल? किंवा मी गाडी चालवतोय एका पायाने, काय झालं तर ऍक्सिडेंट होईल. किंवा मी ट्रेकिंगला चाललोय, मी गड चढतो, मी पडलो तर. तर ह्या गोष्टी मनात आणायच्याच नाही. फक्त पॉझिटिव्ह. अरे चढायचं आपल्याला, आपल्याला जायचंय, आपल्याला ड्राईव्ह करायचं, आपल्याला पोहायचंय. फक्त पॉझिटिव्ह माइंडसेटनी थोडं पॉझिटिव्ह माइंडसेटने तुम्ही गोष्टी हे करा. तर नक्कीच तुम्हाला यश मिळेल. आणि दुसरी गोष्ट म्हणजे की तुम्हाला लोक काय म्हणतात याच्याकडे फोकस करू नका. जसं तुम्ही मगाशी सांगितलं. मला बरेच जण तेच म्हणतात, की कुठलं काम करायचं असेल तर लोक काय म्हणतील? लोक काय म्हणतील? मला हे करायचं अरे लोक काय म्हणतील? अरे मला व्लॉगिंग स्टार्ट करायचे, लोक काय म्हणतील? लोक हे म्हणण्यासाठीच असतात. तू सुरुवात तर कर. तू जी सुरुवात करेल, तुझं यश बघून तीच लोक तुझ्यासाठी टाळी वाजवतील. प्रत्येकाला हेच सांगतो मी. आणि खरंच माझ्या लाईफमध्ये अजून खूप अचीव्ह करायचंय. आणि तुम्ही मला या व्यासपीठावर बोलायचा संधी दिली. त्याबद्दल मी खूप आभार मानतो. आणि नक्कीच मी माझ्या आयुष्यात नक्कीच सक्सेस अजून पुढे सक्सेस होईल. त्यावेळेस नक्कीच तुम्ही पुन्हा एकदा बोलवताल. आणि माझ्या बोलण्यामधून जर कोणाला मोटिवेशन मिळत असेल तर मला नक्कीच आनंद आहे. कारण ह्याच्या आधी पण म्हणजे जसं मी सांगितलं, की माझी स्टोरी कशी व्हायरल झाली हे पण मला कळलं नाही. माझी लव्ह स्टोरी असेल किंवा मी जे अचीव्हमेंट केल्या ते सोशल मीडियावर जसं जोशटॉकनी माझा पॉडकास्ट घेतला. त्यानंतर मला भरपूर पॉडकास्टला बोलवायला लागले, मुलाखती घ्यायला लागले. लोकांना ते आवडत गेलं. आणि मला पण कुठेतरी चांगलं वाटत होतं, की बाबा मला कुठलाही मोबदला नको, काही नको. तुम्ही मला बोलवताय मोबदला नको. जर माझ्यामुळे जर कोणाला जगण्याची उमेद मिळत असेल, कोणाला घरातून बाहेर यायची उमेद मिळत असेल, तर त्यात आनंद आहे माझा. तर आता पण मला लांबून लांबून खेडेगावातनं गावातनं कॉल येतात, दादा मला तुम्हाला भेटायचं किंवा मला तुमची मुलाखत घ्यायची. मी एवढंच सांगतो, तुम्ही आता म्हणजे तो फेजच वेगळा असतो. कारण मला कधी-कधी वाईट पण वाटतं, की आपण पण त्या फेजमधनं गेलोय. फक्त मला कोणी तेवढं महत्त्व देऊ नका. कारण तुम्ही पण तेवढेच इम्पोर्टंट आहात तुमच्या लाईफसाठी. कारण मला ज्यावेळेस फोन करतात मला भेटायचंय. कारण ॲक्सिडेंट होऊन किंवा ऑपरेशन होऊन त्यांचा महिनाच झालेला असतो आणि ते म्हणतात आम्ही पुण्याला येतो. तर मी त्यांना डायरेक्ट म्हणतो, की तुम्ही असं काही करू नका. तुम्ही प्रॉपर बरे व्हा. मी तुम्हाला भेटायला येतो. आपण भेटून बोलू आणि प्रत्येक गोष्ट आत्मसात करायची असते. जसं तुम्ही मला मोटिव्हेशन म्हणता, माझे पण भरपूर असे मोटिव्हेशन होते, की मी व्हिडिओ बघून इंटरनेटचा वापर करून मी सगळ्या गोष्टी हे केल्या आणि पॉझिटिव्ह माइंडसेट ठेवला, की बाबा हे सगळ्या गोष्टी करतात आहेत. जसं अनुपमा सिन्हा असतील, त्यांचं नाव घेतो आवर्जून, की पहिल्या महिला दिव्यांग व्यक्ती ज्यांनी
एव्हरेस्ट चढले ते. तसे प्रत्येक असे मोठे मोठे इन्स्पिरेशन असतात की ज्यांच्याकडे बघून आपण मोटिवेशन घेतो. छोटीतली छोटी गोष्ट देखील तुम्हाला आयुष्यात मोटिवेशन देते. फक्त ते तुम्हाला अ, कळली पाहिजे की तुम्हाला कशी होती काय होती. आणि थँक्यू सो मच आज मला या वेबिनारला बोलवल्याबद्दल. संकल्प फाउंडेशनचे पण आभार मानतो की मला एवढी संधी दिली. थँक्यू सो मच. थँक्यू सर. विशाल सर कॅरी ऑन करा पुढे. धन्यवाद. खूप प्रेरणादायी असं तुमचं टॉक आहे. आणि नक्कीच तुमच्या जीवनात जे काही गोष्टी घडत गेल्या, जे आधी नॉर्मल लाईफ आणि त्यानंतर आलेलं संकट, त्या संकटावर मात करत इथपर्यंत पोहोचले. इवन म्हणजे रस्त्यावर पडलेले असताना ॲम्ब्युलन्समध्ये पण पॉझिटिव्ह माइंडसेट ठेवणे. खूप खूप सॅल्यूट तुमच्या सगळ्याच कार्याला. अ, आधी काही प्रश्न आहेत माझ्या मनात ते विचारतो आणि नंतर सगळ्यांसाठी मंच खुला ठेवतो. सर्वात आधी तर तुमच्या संपूर्ण प्रवासात अगदी बालपणापासून आतापर्यंत म्हणजे बिफोर ॲक्सिडेंट, आफ्टर ॲक्सिडेंट, व्हॉट इज युअर हॅपिएस्ट मोमेंट इन युअर लाईफ? आनंदाचा क्षण की तो कधीही विसरू शकेल. हॅपीएस्ट मुमेंट माझ्या आयुष्यातला म्हणजे माझ्या आयुष्यात दोन हॅपीएस्ट मुमेंट. हो. पहिला म्हणजे माझी पहिली मुलगी झाली त्यावेळेस जन्माला आली त्यावेळेस. आणि दुसरा हॅपीएस्ट मुमेंट म्हणजे माझी दुसरी मुलगी जन्माला आली त्यावेळेस. खूप सुंदर. तर या संपूर्ण प्रवासात जसं तुम्ही म्हटले की अगदी पॉझिटिव्ह कमेंट्स, निगेटिव्ह कमेंट्स, मित्र, हे सगळे नातेवाईक हे भेटत गेले. तर तुमच्या संपूर्ण जीवन प्रवासात आतापर्यंतच्या तुमच्या जीवनातलं सर्वात पेनफुल क्षण कुठला? की आयदर फिजिकल असेल, मेंटल असेल और बाय हार्ट टचिंग की भावनिक असेल. तर असा कुठला क्षण आहे की जो कधीही विसरू शकेल? पेनफुल क्षण म्हणजे असं पेनफुल तर म्हणता येणार नाही पण एक अविस्मरणीय म्हणतो आपण म्हणजे कधी न विसरणारा पेनफुल तर नाही. तोच की अपघात झाला. बाकी पेनफुल असं काहीच नाही माझ्या म्हणजे आयुष्यामध्ये. कसं होतं तर मी तुम्हाला सांगतो चढ उतार येतच राहतात. ओके, दुःख येत असतं, सुख येत असतं, सुखानंतर परत दुःख येत असतं. म्हणजे पेनफुल पण तेवढ्याच गोष्टी आहेत आयुष्यात की न सांगता येणारे पण आहेत आणि चांगले पण तेवढ्याच आहेत की ज्या आठवून पण असं मन भरून येतं. या संपूर्ण प्रवासात अ, जसं तुम्ही सांगितलं की अगदी रक्ताच्या थारोळ्यात पडलेले असताना पॉझिटिव्ह राहायचं आणि परत इव्हन हॉस्पिटलला असेल, घरी असेल, कोणी काहीही म्हणू द्या, मला उभं राहायचंय. तर या सगळ्या गोष्टींसाठी आणि इव्हन त्याच्यानंतर तुमचा क्रिकेटचा प्रवास असेल, तुमचं जे काही तुमचं बिझनेस जो आधी सुरू होता, तो परत कंटिन्यू करणं असेल. तर यासाठी व्हॉट इज द स्पार्क बिहाइंड धिस? की जसं म्हणतात ना, एखादा दिवा पेटवायचा असेल, एक ठिणगी पुरेशी असते. आणि ती तुमच्यात भरभरून दिसतं आहे, की आजही सगळ्या गोष्टी सुरळीत, अगदी संयमाने आणि पॉझिटिव्हली घेत आहेत. तर याच्यामागे काय रहस्य आहे? व्हॉट इज द सिक्रेट? व्हॉट इज द स्पार्क बिहाइंड? माझी आई. कारण माझ्या आईने लहानपणापासून ती एक गोष्ट शिकवली, की अडचणींवर कशी मात करायची अगदी लहानपणापासून. त्यामुळे मी तिच्याकडं म्हणजे तिची शिकवण जी होती ना, ती जरी ती म्हणजे ओरडत असेल किंवा शिक्षा करत असेल, तर मला लहानपणापासून तिने जे आम्हाला संस्कार केले, इव्हन माझ्या वडिलांनी पण. ते मला एक आठवतं आणि ज्यावेळेस मी ती शिकवण रिपीट केली, ॲक्सिडेंट ज्यावेळेस झाला ना, तर
तोच माझ्या आईचे जे विचार होते, माइंडसेट, जी पॉझिटिव्हिटी माझ्या आईची, तीच माझ्यात आहे. म्हणजे माझ्या आई वडिलांनी जी पॉझिटिव्हिटी तीच माझी उतरली, तीच मी आज सगळ्यांसोबत शेअर करतो, सगळ्यांसोबत प्रेरणा देतो, किंवा ही काय माझी स्टोरी आज बनली, ती आई वडिलांच्या त्या स्पार्कमुळे, त्या पॉझिटिव्हिटीमुळे. खूपच छान सर, की तुमचं जीवन प्रवास आमच्यासाठी नाही तर जे पण फेसबुक लाईव्ह बघताय, नंतर युट्यूबला बघते, त्या सर्वांसाठी निश्चितच एक प्रेरणादायी असं दीपस्तंभ आहे. मी सर्वात आधी भावनाताईंना विनंती करतो की त्यांनी बोलावं. मग आपण सगळ्यांसाठी मंच खुला करू. भावनाताई. हो, धन्यवाद विशाल. अम, ओंकार सर, म्हणजे तुमच्याबद्दल जे काही सगळं तुमचं ऐकलं, सॉरी सॉरी, जिवंत मला सर काय नका झालं? म्हणू, मी खूप लहान आहे तुमच्यापेक्षा. मला सर नका म्हणू, मी खूप लहान आहे तुमच्यापेक्षा. हो हो हो, नक्की नक्की तुम्ही मला नक्की. दादा, ओंकार जरी म्हणले तरी मला बरं होतं. बरोबर. हा, तर मग ओंकार, खरंच बघ आता, मी हेच तुझं सगळं ऐकत असताना तो सगळा तुझा जो एकतर ऍक्सिडेंटचा प्रसंग, त्या ऍक्सिडेंट होण्यापूर्वीच तू सगळं केलेलं वर्णन, हे इतकं व्हिज्युअल होतं ना, असं डोळ्यासमोर सगळं चित्र उभं राहिलं. आणि ज्यावेळेस म्हणजे हे पण डोळ्यासमोर आलं सगळं, की तू गाडीमध्ये अडकलेला आहेस, पायाला ते पत्रा घुसलेला आहे आणि हे सगळंच. तर म्हणजे आणि हे सगळं असताना पण पहिल्यांदा तर बघ, माझ्या डोक्यामध्ये काय काय विचार आले ते तुला मला सांगायला लागतील, की नाही ना, बोला. म्हणजे आपल्याला स्वतःला इतक्या वेदना होत असताना पहिल्यांदा तुझं लक्ष तुझ्या बरोबर जे होते त्यांच्याकडे गेलं, की ते सगळेजण व्यवस्थित आहेत ना, आणि त्यानंतर तुझं स्वतःकडे लक्ष गेलं. आता या सगळ्या गोष्टी ना खूप खूप काही दाखवून जातात तुझा जो माइंडसेट आहे त्याच्याबद्दल. आणि शिवाय त्यानंतर पण म्हणजे हे सगळं लागतंय, होतंय, आणि त्या क्षणी पण तुझ्या मनामध्ये तो विचार येतो, की ठीक आहे, म्हणजे त्या क्षणी तो विचार येणं हे खरंच खूप रेअर आहे हा. कारण म्हणजे तुला सांगते की कालांतराने माणूस ते विचार करायला लागतो, की कसं काय बुवा, म्हणजे आपण, आपल्याला आता काही ऑप्शन नाहीये दुसऱ्या याच्यातून बाहेर पडावं लागणार आहे वगैरे, हा विचार माणूस करतो. पण त्या क्षणी मनामध्ये विचार येणं, की ब जे झालंय ते झालंय, आता मला ह्याच्यातून पुढे काय आहे तेच बघायचंय, हा विचार येणं हे इतकं सहज शक्य नसतं. आणि तुझ्या स्पीडनी तुझ्या ह्या सगळ्या ट्रॉमातून बाहेर पडला ना, हे खरंच अमेझिंग आहे. आणि तू आता बोललास विशालला, की म्हणजे त्याचं श्रेय आईला जातं. तर मी पण अगदी 100% म्हणेन, की आईने तुझा जो काही माइंडसेट तयार केला, आईने असेल किंवा अजूनही तुझ्या पॅरेंट्सनी किंवा बाकीच्याही बरोबरच्या लोकांनी, त्याच्यामध्ये आईचा वाटा खरंच खूप मोठा असतो. तर तो तिथे खरंच खूप महत्वाचं काम करून गेला. कारण त्याशिवाय तुझ्या मनामध्ये असे विचार येणं शक्यच नाही. इतका मोठा आयुष्यातला एक आघात झालेला असताना असं मनामध्ये येणं हे खूप रेअर आहे, आणि तेही ताबडतोब. म्हणजे तू इतक्या पटकन त्याच्यातून रिकव्हर झाला, म्हणजे मी तर म्हणेन की त्याच क्षणी रिकव्हर झाला तू. म्हणजे पायातला पत्रा तोपर्यंत काढलेला पण नव्हता, तोपर्यंत तू रिकव्हर म्हणजे मनाने होऊन गेला होतास त्याच्यातून. आणि म्हणजे हे सगळं खरंच खूप अमेझिंग आहे ना. म्हणजे तुझं करावं कौतुक तेवढं कमी आहे. आणि आईच्या बाबतीत म्हणशील तर म्हणजे त्यांना येऊन दंडवतच घातला पाहिजे असं वाटून गेलं मला, की अशा पद्धतीचा माइंडसेट आपल्या मुलाचा तयार करता येणं ही खूप मोठी अचीवमेंट आहे आईची. आपलं प्रश्न आणि उत्तर झाले ना? त्यानंतर सॉरी, प्रश्न उत्तर झाले ना? ते फक्त 2 मिनिटं मी फॅमिलीला इंट्रोड्यूस करेन, बरं का? नक्की नक्की नक्की, अगदी अगदी. आणि पुढची गोष्ट तर तू वर्षाबद्दल जे सांगितलं तेही मला खूप खूप कौतुकाचं वाटलं. कारण खरंच आजचं म्हणजे आजच्या गोष्टी अशा आहेत. म्हणजे आजच मी इन्स्टावरती एक पाहिलं, की क्रिमिनल लॉयर्स पेक्षा हल्ली डिव्होर्स लॉयर जास्ती फॉर्मात आहेत. अशा पद्धतीचं सध्या वातावरण आहे, की सगळं चांगलं असताना सुद्धा म्हणजे कपलला एकमेकांच्या बरोबर राहायचं नसतं. आणि अशी अशी काहीतरी घटना घडते. आपलं आधीचं प्रेम तसंच्या तसं ठेवून किंवा त्याच्याही पेक्षा वरच्या स्तरावरती नेऊन
एकमेकांच्यासाठी तसंच राहणं, पहिल्यासारखंच राहणं हे सोपं नसतं. हे याच्यासाठी स्वतःला तयार करणं हे पण सोपं नसतं. तर तिला तर 100% क्रेडिट आहेच. पण त्याबरोबर मला तुला सुद्धा खूप क्रेडिट द्यावंसं वाटतं. कारण ती ह्या विचारावरती पोहोचली ना, त्याला पण एक कारण नक्कीच आहे, की तिने तुझा पॉझिटिव्ह माइंडसेट पण बघितला, की हा रडत राहणारा मुलगा नाहीये. नाहीतर सतत रडत राहणाऱ्या जोडीदाराबरोबर आयुष्य काढणं हे खरंच कठीण असतं. तर म्हणजे तिने हे बघितलं, की एवढा आघात झाल्यावर पण जो उभा राहू शकतो ना, तो कशातूनही उभा राहू शकतो. हे तिने पण नक्कीच तिच्या मनामध्ये ते आलेलं असणार. तर तुमच्या दोघांचंही खूप खूप कौतुक. आणि तुझ्या 2 छानपैकी छकुल्या आहेत, हे पण तू उल्लेख केला. तर त्यांना पण इतके स्ट्रॉंग आई-बाबा, इतकी स्ट्रॉंग आजी हे सगळे मिळतायत म्हणजे त्या पण दोघी जणी खरोखर खूप भाग्यशाली आहेत. आणि तुझ्या स्पिरिटला कारण शेवटी ही गोष्ट आहेच, की आपल्याला फॅमिलीचा सपोर्ट मिळतो ही गोष्ट तर दैवी देणगी असते. फॅमिलीचा सपोर्ट सगळ्यांना मिळत नाही. पण आपल्याला पण देवाने असं घडवलं ना, ह्याचं सगळं क्रेडिट आपल्याला आणि त्या देवबाप्पाला नक्कीच आहे, की म्हणजे तू तू मनाने जे घडला, तू त्या तुझ्या क्षणी जे काही स्ट्रॉंग राहिला ना, त्याचं सगळं श्रेय तुलाच आहे. तर खूप छान तू मी पुढची वाटचाल. आणि अ, हा अजून एक गोष्ट मला अगदी आवर्जून सांगायची आहे, की तुझं हे वाक्य म्हणजे तुला सांगते ना, की सेंटेन्स ऑफ द डे म्हणायचं असेल तर हे तुझं वाक्य होतं, की अं, मला देवानी हा सगळा प्रसंग आणला याचं कारण भारतीय क्रिकेट टीम दिव्यांगांची ही तयार होण्यासाठी कदाचित माझ्यावरती हा प्रसंग आला. महाराष्ट्र महाराष्ट्र महाराष्ट्राची हा महाराष्ट्राची क्रिकेट टीम तयार होण्यासाठी कदाचित माझ्यावरती हा प्रसंग आला, अदरवाईज ते झाला. कारण तुझ्या इनिशिएटिव्हनी ती तयार झाली. म्हणजे ही एकदम म्हणजे सेंटेन्स ऑफ द डे म्हणून की फारच फारच आवडलं मला ते. खूप खूपच छान. थँक्यू थँक्यू आणि तुझं खूप कौतुक. असाच स्ट्रॉंग राहा आणि असंच सगळ्यांना मोटिवेशन देत राहा. नक्कीच नक्कीच थँक्यू सो मच. थँक्यू सो मच. हा तू काहीतरी म्हणत होतास. हा ते असं देवाचा उल्लेख केला ना तुम्ही तर देव असतो देव प्रत्येक क्षणासोबत आहे कारण चराचरण म्हणजे देव आणि देवाने तुमच्यासाठी काहीतरी लिहूनच ठेवलेलं असतं. मी याच्या आधी पण एका पॉडकास्ट मध्ये बोललो होतो की बरेच लोक काय करतात की तुम्हाला सांगतो नावं ठेवतात. चांगलं झालं तर मी केलं म्हणतात. चांगलं मी माझ्या हो. जीवावर केलं म्हणतात. आणि जर हम्म, वाईट गोष्ट झाली तर देवाने केलं हम्म. म्हणतात. बरोबर. हे हे सत्य फॅक्ट आहे कारण लोक हम्म. ना म्हणजे माणसांमध्ये असाही तो आलाय ना चांगलं करतो मी आणि वाईट करतो देव आणि पण हे विसरत नाही की देव तुम्हाला मार्ग दाखवतो त्या मार्गावर चालायचं काम तुमचं आहे. बरोबर आहे. खरंच आहे. हा देव देव तुम्हाला मार्ग दाखवतो त्या मार्गावर चालायचं काम तुमचं आहे. तुम्ही त्या मार्गावर गेलेच नाही तर देव पुन्हा तुम्हाला कसा काय सपोर्ट करेल. अगदी 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 खरं आहे. हा एकदम बरोबर. परत एकदा तुझ्या आईला सॅल्यूट. तुझ्या या थँक्यू थँक्यू वाक्यासाठी परत आईला सॅल्यूट. थँक्यू सो मच. थँक्यू थँक्यू सो मच. धन्यवाद विशाल. भावनाताई. धन्यवाद भावनाताई. मी हो भानसे थँक्यू सरांना विशाल. विनंती करतो अनम्यूट कर बोलावं. भानसे सर. नमस्कार सर. नमस्कार सर्वांना माझा सर ओम नमस्कार. सर बोला मला. सर्वांना माझा नमस्कार. नमस्कार. आपणास एकच प्रश्न आहे नमस्कार. माझा का सर आपल्या गाडीमध्ये डॉक्टर होते सर्व लोक होते तर त्या डॉक्टरने हम्म. आपल्याला वेळेवर म्हणजे त्या लोकांना सांगून बरोबर व्यवस्थित आपणास तिथून काढले तर ते डॉक्टर सर आपल्यासोबत आजही आहेत का? आणि दुसरा असा असा प्रश्न होता का आपण मेडिकल LIC क्लेम केला का? आणि आता पॅरा ऑलिम्पिकची वगैरे तयारी सुरू आहे का? अच्छा ओके. सर्वप्रथम डॉक्टर मित्राची स्टोरी सांगतो. जसं मी कहाणीमध्ये मध्ये एक किस्सा सांगितला होता की माझ्याकडे असे मित्र होते की जे एका ताटाला ताट लावून आम्ही म्हणजे एका ताटात जेवलो होतो मांडीला मांडी लावून बसायचो घरी यायचे आणि नंतर ते मित्र मला बघायला सुद्धा आलेले. ठीक आहे म्हणजे मी मित्रांचा उल्लेख टाळणारच होतो कारण आठवणी असतात की आपल्याला वाटतं की आपल्या वाईट काळात त्यांनी यावं पण ती काय आली नाही आणि हे जे डॉक्टर मित्र होते त्यांचं आणि माझं रिलेशन चांगलं होतं ते मला हॉस्पिटलला देखील भेटायला येत होते पण ज्यावेळेस मी हॉस्पिटलला होतो
त्यावेळेस जे बाकीचे मित्र होते त्यांनी ह्यांचे थोडं त्यांना निगेटिव्ह केलं आणि माझ्या घरी पण थोडं निगेटिव्ह सांगितलं की ह्या डॉक्टरमुळे तुमच्या ओमकारचं थोडक्यात असं झालं. म्हणजे त्यांनी काय केलं, जी मित्र होती ज्यांना मी आपली मित्र म्हणायचो त्यांनी दोघांच्या मध्ये भांडणं लावून दिली. डॉक्टरांना वेगळं सांगितलं आणि माझ्या घरी वेगळं सांगितलं. मग ते काय झालं, माझ्या घरचे थोडे डॉक्टरांबाबतीत निगेटिव्ह विचार करायला लागले आणि डॉक्टर पण माझ्या फॅमिलीबद्दल थोडा निगेटिव्ह विचार करायला लागला. पण ज्या वेळेस 1 महिन्यानंतर 22-20 दिवसानंतर मी जेव्हा घरी आलो, त्यावेळेस मी गलतफहमी दूर घरच्यांची केली आणि डॉक्टर सोबत पण मग मी कॉन्टॅक्ट करायचा प्रयत्न केला. पण डॉक्टरला माझ्याबद्दल एवढं काय काय माझ्या घरच्यांबद्दल सांगितलं गेलं होतं की त्यानंतर त्यांनी माझ्याशी काही कॉन्टॅक्ट नाही केला. पण आधी-मधी कधी जर भेटले तर नक्कीच आमचं बोलणं चालणं असं तेवढं तेवढं होत असतं. बाकी एवढं एकदम क्लोज नाही. आणि दुसरं म्हणजे पॅराऑलिम्पिकचं पॅराऑलिम्पिक मला पण खेळायची खूप इच्छा आहे. ते पण शूटिंगमध्ये, गन शूटिंगमध्ये. पण क्रिकेटमधनंच वेळ मिळत नाही आणि कामामुळे पण वेळ मिळत नाही सध्या असं म्हणू शकता. पण नक्कीच मी इन फ्युचरमध्ये माझं टार्गेट आहे की कधी ना कधी म्हणजे ह्याच्यासाठी नाही म्हणजे मेडलसाठी किंवा नावासाठी नाही. पण एक आवड म्हणून, एक हॉबी म्हणून मी नक्कीच पॅराशूटिंग करणार. हा सर, परत अजून काही प्रश्न होता सर? सर परत एक LIC क्लेमचा वगैरे काही इश्यू वगैरे सर ते सांगून द्या. LIC क्लेमचं सांगतो दादा. माझा इन्शुरन्स होता, पण माझा इन्शुरन्स लाईफ इन्शुरन्स जो होता तो फॅमिली इन्शुरन्स मधनं काढला होता आणि फॅमिली इन्शुरन्स काढला होता त्यामुळं आई कोविड पॉझिटिव्ह होती. तर आईच्या ह्याला तो वापरला गेला होता आणि माझ्या ह्याला थोडीशी जी रक्कम राहिली होती काहीतरी समथिंग 1.5-2 लाख रुपये त्यातली बॅलन्स होता. तो तिथं वापरला आणि राहिली गोष्ट गाडीची. गाडी सेकंड हँड होती आणि गाडीचा उलट आपल्याला इन्शुरन्स काढायचा होता. गाडी आपण घेतली आणि ते इन्शुरन्स बाकीचं ते सगळं प्रोसेस करायच्या आधीच गाडीचा ऍक्सिडेंट झाला. समजलं सर. धन्यवाद सर आणि पुढील ऑलिम्पिकच्या तयारीसाठी खूप खूप शुभेच्छा आणि भारत देशाचं नाव थँक्यू. असंच आघाडीवर असो आपल्याकडून अशी अपेक्षा ठेवतो. धन्यवाद सर. संधी मिळाली की नक्कीच आघाडीवर सर. थँक्यू सर. धन्यवाद बांसे सर. नरेंद्रजी, संतोषजी, रमेश सूर्यवंशी, प्लीज अनम्यूट करून बोला. बोला नरेंद्र. त्यांचं कनेक्शन आहे. संतोषजी तुम्ही आहात ना, बोला. सर नमस्कार. नमस्कार, अरे बोला संतोष भाऊ बोला. तुम्ही काय? अरे भाऊ तो आहे म्हटलं मी असणार. अरे सर्वप्रथम बोल. मी संकल्प फाउंडेशन या सर्वांचा धन्यवाद देतोय. ह्या सगळ्या लोकांना जे काही जे काय म्हणजे दूर राहिले त्यांना आपली आहे. संतोषजी, तुमचा आवाज खूप ब्रेक होतोय. संतोषजी. येतोय सर आवाज? हा, आता येतोय. हॅलो. हा, बोला बोला. जो काही आमच्या दिव्यांग लोकांचा किंवा खेळाडूंचा जो काही संघर्ष आहे किंवा जी काही अचिव्हमेंट आहे ती आपण आपल्या या फाउंडेशनच्या आणि या वेबिनारच्या माध्यमातून समाजासमोर मांडण्याची एक संधी उपलब्ध करून देत आहे किंवा एक जो प्लॅटफॉर्म तयार केलेला आहे त्याबद्दल खरोखर मला धन्यवाद देतो तुम्हा सगळ्यांचा. आणि ओंकारबद्दल सांगायचं झालं तर गेली 4 वर्ष आम्ही एकत्र क्रिकेट खेळतोय आणि आमचे भरपूर असे किस्से आहेत की दोघांनी खूप एन्जॉय पण केले आणि त्याचबरोबर एकमेकांच्याकडून भरपूर काही शिकलेलो पण आहे. ओंकार ज्यावेळी पहिल्यांदा आला त्यावेळी मी मुंबई व्हीलचेअर क्रिकेट संघाकडून खेळतो आणि तिथे माझी आणि ओंकारची ओळख झाली आणि तिथून हा आमचा क्रिकेटची जर्नी स्टार्ट झाली. सुरुवातीला ओंकारमध्ये एक स्पार्क आम्हाला सर्वांना दिसला होता की ओंकारकडं म्हणजे कष्ट करण्याची तयारी आहे आणि आणि त्याचा क्रिकेट प्रती जे प्रेम होतं त्या प्रेमाला आम्ही सगळ्यांनी ओळखलं, त्याची मेहनत बघितली आणि त्यानंतर आमचे मुंबई व्हीलचेअर क्रिकेट टीमचे कप्तान राहुल रामुगडे आणि आम्हा सर्वांचं चर्चा झाली की ओंकारला क्रिकेटमध्ये काहीतरी करून द्यायला पाहिजे
पण असं झालं होतं की आमच्या क्रिकेटमध्ये काही पॉईंट सिस्टीम असतात आणि ओंकारच्या पॉईंटचे जे आमचे सध्या 3 खेळाडू आमच्याकडे अवेलेबल होते आणि ओंकारला आम्हाला जास्त संधी पण देता येत नव्हती कारण ते 3 खेळाडू पण परफॉर्मन्स चांगला करत होते. म्हणून आमच्या कप्तानांनी थोडासा विचार केला आणि ओंकारसाठी महाराष्ट्र टीम तयार करण्याचं चॅलेंज दिलं आणि ओंकारनं ते अवघ्या एक 6 महिन्यामध्येच ते स्वीकारलं आणि एक उत्तम प्रकारची संपूर्ण महाराष्ट्रामधून खेळाडू जमवून त्यांची ट्रायल वगैरे घेऊन ही महाराष्ट्र व्हीलचेअर क्रिकेट टीम तयार केली आणि जवळपास एक 8 ते 9 मोठ्या मोठ्या टुर्नामेंट ओंकार आणि ओंकारची महाराष्ट्र टीम खेळली. खूप चांगला परफॉर्मन्स करत आहेत ओंकारची टीम आणि नुकत्याच झालेल्या IWPL मध्ये दिल्ली येथे झालेल्या स्पर्धेमध्ये मला ओंकारच्या टीम कडून खेळायची संधी मिळाली आणि दोघांनी आम्ही चांगलं टीमचं नेतृत्व केलं आणि टीमला सेमीफायनल पर्यंत आम्ही घेऊन गेलो. एक पेनल्टीच्या याच्या रूपामध्ये आमच्यात 5 रन गेले त्यामुळे आम्हाला सेमीफायनल लूज करायला मिळाली. नाहीतर यावेळी रिझल्ट वेगळाच असता की महाराष्ट्र टीमच चॅम्पियन बनली असती या टायटल. आणि खरंच मला अभिमान वाटतोय ओंकारचा की ओंकार स्वतः दिव्यांग असून महाराष्ट्रामधील वेगवेगळ्या शहरामध्ये जाऊन किंवा वेगवेगळ्या आपल्या प्रॅक्टिसच्या किंवा सोशल मीडियाच्या माध्यमातून दिव्यांगांना क्रिकेट खेळण्यासाठी प्रोत्साहित करतोय आणि त्यांना सगळ्यांना एकत्र करून एक चांगली अशी महाराष्ट्र टीम रन करतोय. फक्त टीम टीम रन करणं सोपं असतंय पण या 15 दिव्यांगांना घेऊन त्यांच्या घरातून बाहेर काढून रेल्वे स्टेशन ते ज्या कोणत्या मोठ्या शहरामध्ये जी काही स्पर्धा होती तिथपर्यंत घेऊन जाणे हा खूप मोठा संघर्षाची बाब आहे आणि ओंकार खरोखर ती म्हणजे चांगल्या प्रकारे कामगिरी पार पाडतोय याचा आम्हाला अभिमान वाटतोय सर. नक्कीच संतोषजी विशाल सर, तुम्ही मी हा मध्ये बोला. पॉडकास्ट चालू असताना बोललो होतो बघा की आपल्याला लाईफ मध्ये असतात की बाबा जे आपल्याला मोटिवेशन देऊन जातात, इन्स्पिरेशन देऊन जातात, बरोबर. तर त्यातलाच एक म्हणजे आमचे संतोष भाऊला आता आम्ही 4-5 वर्ष झाले ओळखतो कारण महाराष्ट्र टीम उभं करण्यामध्ये त्याचा पण तेवढाच हक्क आहे कारण जेवढा मी बोललो की महाराष्ट्र टीम ही कोणी एकाची नाही, त्यातले ते खेळाडू असतील किंवा ज्यांनी ज्यांनी माझ्यावर विश्वास दाखवला त्या सगळ्यांच्या सहकार्याने महाराष्ट्र टीम उभी झाली कारण संतोष भाऊने जे काही माझ्यामध्ये बघितलं आणि माझ्यावर जे काही विश्वास दाखवला आज ते मी करून दाखवलं आणि संतोष भाऊ प्रत्येक गोष्टीमध्ये सपोर्ट करत असतो. भले तो मुंबई टीम कडनं खेळत असेल ना तरी असं त्यांनी कधीच भासून दिलं नाही की तो एका अपोजिट टीम मध्ये खेळतो. मुंबई टीम काय महाराष्ट्र टीम काय आम्ही एकच आहे. फक्त कसं की आपल्याला हे जे गेम आहे हे आपल्याला पुढे घेऊन जायचं. तर ही गोष्ट मला संतोष भाऊकडनं शिकायला मिळाली की मेन म्हणजे आपल्याला ही गेम कशी पुढे नेता येईल आणि गेमसाठी आपल्याला कसं काय करता येईल. तर ही गोष्ट संतोष भाऊकडनं मला शिकायला मिळाली आणि संतोष भाऊला मी मोठ्या भावाप्रमाणेच मानतो. आता कारण त्याचं माझं प्रत्येक गोष्टीवर बोलणं होतं. कधी काय प्रॉब्लेम असेल किंवा काय असेल तर आमचं नेहमीच म्हणजे क्रिकेटच नाही क्रिकेटच नाही बाकीच्या पण गोष्टींवर आमचं भरपूर चर्चा होते. एकदम मोठ्या भावाप्रमाणे तो देखील मला काय करतात. तर संतोष भाऊला पण मी थँक्यू सो मच की संकल्प फाउंडेशन सोबत संतोष भाऊ तू माझं मुलाखत घालून दिली आणि आज खूप चांगल्या लोकांसोबत मला अं, अं, बोलता आलं, त्यांचा एक्सपिरियन्स मला जाणून घेता आला आणि संतोष दादा की तू जे बोलला की आपल्याला जो प्लॅटफॉर्म संकल्प फाउंडेशनने दिलाय की दिव्यांगांना एक प्लॅटफॉर्मच आहे हा की जे काही कुठलाही स्पोर्ट्स असेल खेळ असेल त्याला एक चांगला प्लॅटफॉर्म तुम्ही दिलाय की आमचे दिव्यांग बांधवांचे जे आम्ही व्यक्त मांडतो मत व्यक्त करतो त्यासाठी हा खूप चांगला प्लॅटफॉर्म आहे. त्याबद्दल संकल्प फाउंडेशनचे पण मी खूप आभार मानतो. थँक्यू सो मच. धन्यवाद संतोषजी. निश्चितच मी जसं सुरुवातीला म्हटलं मला इथं येणाऱ्या प्रत्येक महानुभावाकडून एक नवीन गोष्ट ऐकायला मिळते, शिकायला मिळते आणि हे ऑनलाईनच्या माध्यमातून इतरांपर्यंत पोहोचवण्याची संधी पण मिळते. खरोखर खूप समाधान वाटतं. आणि आपल्यासोबत भानसे सर आहेत. एक संवाद कसा असतो व्हॉट्सअप ग्रुपवर एक स्पर्धेचं हे टाकलं मॅरेथॉनचं की अशी अशी मॅरेथॉन आहे. तर तेव्हापासून आतापर्यंत आय थिंक 2-2.5 वर्ष झाले असतील. त्यांनी 24 मॅरेथॉन कंप्लीट केले आहे. तर हा खूप मोठा संवाद आहे.
की आपल्याला कुठून संवादातून काय मिळेल हे माहिती नसतं. आम्ही तोच प्रयत्न करतो की या संवादातून आणि जेव्हा आपल्यासारखी व्यक्ती संतोषजींसारखं की त्यांचं कार्य जेव्हा ऐकलं त्यांच्या टॉकमध्ये की स्वतः तर खेळतात, इतरांना प्रेरणा देतात, परत क्रिकेट सोडून त्यांच्या जिल्ह्यात, त्यांच्या गावात इतर खेळांना पण प्रोत्साहन देणं. तर हे सगळं नाही अगदी नॉर्मल माणसाला पण शक्य राहत. पण जेव्हा असं प्रेरणादायी गोष्टी ऐकायला मिळतात आणि त्यातनं नक्कीच सगळ्यांना प्रेरणा मिळत असते. आपण आधी रमेश सूर्यवंशी आहे त्यांना ऐकूया आणि जसं तुम्ही म्हटलात, मीच तुम्हाला रिक्वेस्ट करणार होतो, की तुमच्या आई तुमच्या मिसेस यांना पण बोलायला सांगा. हो. तर ते आपण सांगू. रमेशजी अनम्यूट करून बोला. रमेश हा सूर्यवंशी. नमस्कार सगळ्यांना. नमस्कार. आज ओंकार सरांनी जे सांगितलं त्यांचं खूप म्हणजे इन्स्पायरिंग, ते चांगले असतं आणि अशा अवस्थेत येऊन त्याने एकदम पुढे न घाबरता न डगमगता एवढी मजल मारली, त्याबद्दल खूप त्यांचं अभिनंदन अभिनंदन. पण त्यांच्या स्पोर्ट्स बद्दल मला थोडं विचारायचे तर कुठल्या कुठल्या स्पोर्ट्सच्या बद्दल तुम्ही हे करता? क्रिकेट आणि दुसरं काय स्पोर्ट्स पण खेळतात का? नाही, सध्या मी क्रिकेटच खेळतोय आणि माझी इच्छा आहे की आता मी पॅराशूटिंग पण करेल. फक्त आता काय होतं की टाइम थोडा मॅनेज होत नाही. आता मी थोडा टाइम मॅनेज करून पॅराशूटिंगच्या पण प्रॅक्टिसला जाणार आहे. म्हणजे अशी हे नाही की बाबा मी पॅराऑलिम्पिकच खेळेल किंवा नॅशनलच खेळेल. फक्त एक आवड म्हणून मी पॅराशूटिंग मध्ये भाग घेतलेला. तर आमच्यासारख्या अपंगाला जर भाग घ्यायचा असेल तर काय करावं लागेल म्हणजे याच्यात? पॅराशूटिंगसाठी आपली जी कमिटी आहे महाराष्ट्राची, महाराष्ट्र पॅरा कमिटी जी आहे, महाराष्ट्राची कमिटी आहे, त्यांचे काही मेंबर्स आहेत माझ्या कॉन्टॅक्टमध्ये, संतोष दादांच्या पण कॉन्टॅक्टमध्ये आहे. आपण तुम्हाला खेळायचं असेल, क्रिकेट खेळायचं असेल तर डेफिनेटली संतोष दादा आहे, मी आहे. आपण सराव वगैरे करून मॅचेस मध्ये वगैरे आपण खेळू शकतो. आणि जर पॅरामध्ये खेळायचं असेल, जसं की शॉर्टपुट असेल, भालाफेक असेल, त्यासाठी महाराष्ट्र पॅराची जी कमिटी आहे त्याचे कॉन्टॅक्ट संतोष दादांकडे पण आहे, माझ्याकडे पण आहे, तुम्हाला कॉन्टॅक्ट करून देऊ. मग त्यांचे 6 महिन्यातनं किंवा वर्षातनं एखादे कॅम्प होतात, तिथे तुम्हाला जावं लागेल. तुम्हाला कॉन्टॅक्ट वगैरे करून ते ग्रुपला ऍड करतो. जरूर सर, मी इंटरेस्टेड आहे कॉन्टॅक्ट करण्यासाठी. नक्कीच नक्कीच. तर एकदा अभिनंदन सर तुमचं. थँक्यू सो मच. रमेशजी आपण कुठून जॉईन झालात? हॅलो. हा रमेशजी, आपलं गाव कुठलं? माझं प्रॉपर गाव आहे एक संभाजीनगर जिल्ह्यात आहे, छत्रपती बरं. संभाजीनगर, कन्नड तालुका गोरठून पिळून गाव. पण मी राहतो मुंबई पुणे येथे, मुंबईला राहतो. अच्छा. बरं बरं. ठीक आहे sir. ओंकारजी, खरोखर तुमच्या कार्याला सॅल्यूट. तुमच्या परिवारातली आई वडील, तुमचे मिसेस त्यांना पण बोलायला बोलवा. मला फक्त पाहुण्यातही 2च तुम्ही मिनिटं आहात द्या. नाही का? हो हो. येस येस. मला 2च मिनिटं द्या. मी हॉलमध्ये जातो, हॉलमधनं कनेक्ट करतो. ओके. चालेल चालेल.
हो, येतो येतो. ही माझी आई. नमस्कार. 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 ही ओंकारची मुठी. नमस्कार म्हण बाळा. तुझं नाव सांग. नमस्कार. नाव काय तुझं? नाव सांग ना. येतोय. ओवी ओंकार वंगळे सांग. नमस्कार. डबल आवाज होते बारीक. नमस्कार म्हण बाळा. तुझं नाव सांग ना. तुझं नाव सांग ना बाळा. कसली ना बाबा आजी. ही आजी. आता काय बोलू? नमस्कार. नमस्कार. नमस्कार नमस्कार. करते. ओंकारची आजी. सांग ना. काय वाटतं माझ्याबद्दल बोल. याचं खूप वाईट वाटतं मला. त्याच्याबद्दल लई आपुलकी वाटतं मला. आजींचं मन बोलतंय ते, त्यामुळे नाहीतर ओंकार खूप छान काही करतो आहे. चांगली वाईट माझी वाटण्यासारखं काही सुद्धा नाही बरं आजी. का. हो, लहानपणापासून तो माझ्याकडेच असायचा. त्याचं खूप वाईट वाटतं मला. असं झालं चाललं. ए बायको. नमस्ते. नमस्कार वर्षाताई. काय वाटलं? तुमच्या आईला आणि वर्षाची तुम्हाला खूप खूप सॅल्यूट की इतक्या कठीण काळात पण साथ दिली आणि अगदी सोबत राहिलात की विश्वास दाखवला की नाही, हे ओंकार म्हणजे एक वेगळंच नेतृत्व आहे, वेगळंच व्यक्तिमत्व आहे. तर खरोखर तुम्हाला सॅल्यूट की सतत सोबत राहणं आणि पॉझिटिव्हली घेणं. ताई, ऍक्च्युली मला माझ्या मिस्टरांचा खूप अभिमान वाटतो. कारण की मी लग्नाच्या आधी आणि आता ह्या दोघांमध्ये खूप डिफरन्स आहे. लग्नाच्या आधी असं म्हणजे वाटलं नव्हतं की असा प्रसंग कधी येईल म्हणून. पण मी एवढाच विचार केला होता की नाही, मला सोबत राहायचंय, मला आयुष्यभर सोबत राहायचं त्यांच्या, आणि लग्न तर मी त्यांच्याशीच करणार हे तर मी ठरवलंच होतं. आणि प्लस त्यांनी त्याच्यामधून मला त्यांना बाहेर काढायचं होतं की जे त्यांना म्हणजे मला माहिती नव्हतं की त्यांना माहिती आहे की नाही की त्यांचा पाय गेलाय. हे मला माहिती नव्हतं. मला वाटलं की त्यांना माहितीच नाही की त्यांचा पाय गेलेला आहे. मला फक्त त्यांना त्याच्यामधून बाहेर काढायचं, त्या सिच्युएशन मधून, आणि त्यांना पुढे न्यायचं होते. पुढं आपलं नवीन आयुष्य स्टार्ट कसं करायचं, त्या सिच्युएशन मधून त्यांना बाहेर कसं काढायचं, हेच फक्त माझ्या मनात होतं. आणि नंतर मग मी त्याच्यासाठी त्यांच्या घरी आईला वगैरे जरा धीर दिला की तुम्ही घाबरू नका, काही होणार नाही, सगळं ठीक होईल वगैरे. आणि त्याच्यानंतर सगळ्या गोष्टी क्लिअर पण झाल्या आणि खूप सगळ्या व्यवस्थित झाल्या आणि आमचं लग्न सुद्धा झालं. आज आम्हाला 2 मुली पण आहेत आणि माझे मिस्टर स्वतःच्या पायावरती ते स्टेबल आहेत आणि सेट त्यांचा स्वतःचा एक बिझनेस आहे. खूप म्हणजे सगळं छान झालं आणि मी खूप खुश आहे आणि खूप आम्ही सगळी फॅमिली खूप आनंदामध्ये आहे. सो खरंच मला खूप प्राऊड फील होतं. क्या बात आहे वर्षा. खूप कौतुक वाटलं ना तुझं. थँक्यू सो कौतुक मच. वाटलं. आणि खरंच म्हणजे या सगळ्या संकटातून पार पडून एक छान आनंदी आयुष्य तुम्ही सगळे जगता आहात ना, हे खरंच खूप बरं वाटलं. म्हणजे हे पाहून ऐकून खूप छान वाटलं. आणि आई वडील जे, आई म्हणजे माझी सासरे जे आहेत ते म्हणजे कधीच मला असं सून म्हणून मानतच नाही. ते मुलगीच मानतात, म्हणजे आहेच त्यांची मुलगीच आहे असं ते मला मानतात. आणि त्यांची म्हणजे जशी माझी नणंद आहे तशीच मी, म्हणजे दोघींमध्ये काहीच भेदभाव करत नाही. काय सेम जशी त्यांची मुलगी तशीच मी. सो मला काहीच कुठल्याच गोष्टीचं बंधन नाही किंवा काहीच नाही, काहीच. एकदम छान म्हणजे वातावरण इतकं सगळे एकदम छान आहेत ना. खरंच मी खूप खुश आहे आणि मी देवाकडं खरंच म्हणते की मला खूप छान फॅमिली दिली आणि ओंकार सारखा हसबंड दिला. सो मी खूप खुश आहे आणि खूप देवाचे आभारी पण आहे. एक मिनिट.
वडील आहेत. अच्छा. ओंकारच्या हो नमस्कार. ओंकारचे आई बाबा म्हणजे तुमच्याबद्दल तर म्हणजे माझ्याकडे शब्द नाही येत बोलायला. म्हणजे ओंकार आणि तुमच्याबद्दल जे सांगितलं आणि तो म्हणजे खरंच जेव्हा परीक्षेची वेळ येते ना आयुष्यामध्ये त्यावेळेस त्या परीक्षेला त्या परीक्षेला म्हणजे त्या कसोटीला उतरता आलं पाहिजे. हे तेव्हा ते संस्कार खरे म्हणायचे. तर ते तुम्ही केलेले संस्कार इतके खरे उतरले आणि त्याच्या कसोटीचा क्षण आला त्यावेळेस त्याने ते दाखवलं की त्या कसोटीला तो उतरला. म्हणजे ह्याचं सगळं श्रेय तुम्हाला आहे की आज तो ज्या स्टेजला येऊन उभा राहिला ना तो त्याचं खरंच श्रेय तुम्हाला आहे. खूप खूप कौतुक आणि म्हणजे तुम्हाला म्हणजे अक्षरशः सॅल्यूट. उलट आज त्याच्यामुळं म्हणजे आम्ही आहे आज असं वाटतंय. आमचं ते स्वप्न होतं पहिलं की नाही का त्याच्या नावाने आम्हाला ओळखावं, पण परिस्थिती आज वेगळ्या मार्गाने आली. पण आज त्याच्यामुळे आम्हाला ओळखता आली, पण फक्त परिस्थिती जरा वेगळी होती झालीये. हो पण त्याच्यामुळे म्हणजे आम्हाला जगण्याचा अर्थ काय हो तो कळाला. म्हणजे जे आज आहे ते त्याच्या हिमतीमुळे सगळे आम्ही आहे. अगदी अगदी. आणि म्हणजे शारीरिक ताकद तर आई वडील ते शारीरिक ताकद येण्यासाठी खूप प्रयत्न करतात, चांगलं खाऊ पिऊ घालतात, पण मानसिक ताकद जी तुम्ही दिली ना त्याला तोड नाही हा. म्हणजे त्या मानसिक ताकदीच्या आधारावर ओंकार आता किती मोठी मोठी क्षितिज सर करणार आहे ना याची आज आपल्याला कुणालाच कल्पना नाही. तर त्याचा ऍक्सिडेंट झाला तेव्हा मी ऑक्सिजनवरच होते घरी, मला कल्पना नव्हती. पण एक मनात नंतर विचार आला, आज त्याने आपल्यासाठी माझ्यासाठी त्याने काहीतरी देवाला मागितलं आणि त्याचं त्याने एक देवाने घेतला. तुला आज मी जे जिवंत आहे ना की ते फक्त त्याच्यामुळं. तर त्याचं आज असं झालं त्यामुळे मी तर उभारी धरली म्हणजे जगण्याची. म्हणजे आज मी जे आहे ते फक्त त्याच्यामुळे जगते. की देवाने म्हणजे कुठल्या ना कुठल्या कारणाने दोघांना पण हे करायचं होतं, वाचवायचं होतं. मला पण देवाने अशी परीक्षा घेतली, पण ती घेतली तर चांगल्यासाठीच घेतली आहे. आणि त्या डॉक्टरचं की आज ते होते म्हणून आज माझा मुलगा मीरा आहे. पण आज त्या ठिकाणी सरांच्या डॉक्टर सरांच्या ऐवजी आपण असतो तर आपण ते करू शकलो नसतो. पण आज सरांनी जे आहे म्हणजे तो व्यवस्थित आज त्या सरांमुळे आहे. म्हणून खूप म्हणजे त्या सरांचं पण खूप आहे. आणि खूप टेन्शन होतं, पण वर्षा त्याच्या आयुष्यात होते आम्हाला माहित नव्हतं, नंतर कळलं. पण तिने आमच्या घरात आनंद चाललाय. म्हणजे आता 2 नाती झाल्या, दोघींचे पाय गुण आणि पहिला पण मुलगी झाली. NIC मध्ये ते असताना त्याला महाराष्ट्र टीम तयार कर म्हणून लेटर आलं आणि ती तिकडे हॉस्पिटलमध्ये 1.5 महिना होती. त्यावेळेसच तो तिकडे गेला. म्हटलं सगळं वर्ष देवावर सोड. आमच्या घरात साईबाबांना खूप मानतात नाही का. आणि माझा माहेरचा पाठिंबा सगळे म्हणजे आमची फॅमिली सगळ्यांचे आशीर्वाद आहे आणि तुमचेही आता आशीर्वाद त्याच्यावर राहू द्या. प्रश्नच नाही. खूपच छान. अगदी अगदी म्हणजे एकदम कौतुक करावी अशी फॅमिली आहे तुमची. खूप छान वाटलं. विशाल. नक्की. नमस्कार. नमस्कार. दादाची छोटी बहीण. दादाकडे बघून असं वाटत नाही की तो आधी सगळं व्यवस्थित करत होता, आता सुद्धा त्याच्यापेक्षा जास्त व्यवस्थित करतो. जर मला कुणी विचारलं तर रोल मॉडेल कोण आहे तर हा माझा दादा आहे. म्हणजे मी दादासारखं करू शकत नाही पण तो माझ्यापेक्षा जास्त पुढे आणि आमच्या